Hello, Balchandra, can you listen to me? Yes, sir. Okay. So, good afternoon, everyone. Respected Dr. Naresh Chandra, sir, Director Education, BK Birla College, Kalyan. आणि आजचे आपले पॅनलिस्ट आपण म्हणूया 4 जण जे आज बोलणार आहेत. श्री प्रदीप पवार, श्री अनिल लबरे, श्री राजेश तिवारी आणि श्री जितेंद्र सैनी. मिस्टर बी डी जोशी जे त्यांच्याबरोबर बसलेत आज सगळं मॉडरेट करायला आजचं पॅनल डिस्कशन. डॉक्टर हरीश दुबे ते पण आज त्यांच्या बरोबरच आहेत आणि सर्व व्हाईस प्रिन्सिपल आणि सर्व आपले ऑफिसचा स्टाफ आणि टीचिंग स्टाफ जो आजच्या कार्यक्रमाला हजर आहे. आपण रोज वेगवेगळ्या व्यक्तींचं जे आपल्या कॉलेजमधील शिक्षक आहेत किंवा कर्मचारी आहेत आणि काही आपले ॲल्युमनाय तसेच आपले काही कल्याण शहरातील मान्यवर यांची आपण सेशन्स अरेंज केली या BKBCK एक्सप्रेशन्स मध्ये. तसंच काही शिक्षण क्षेत्रातले तज्ञांना पण आपण बोलवलं होतं आणि वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्यांचे विचार ऐकले होते. आणि आपल्या कॉलेजचे कर्मचारी आणि शिक्षक यांनी त्यांचे अनुभव आपल्याला या BKBCK एक्सप्रेशन्स मध्ये आपल्याबरोबर शेअर केले होते. तसेच आज आपल्या ऑफिसमध्ये काम करणारे 4 जण आपल्या बरोबर आहेत आणि त्यांचं एक पॅनल डिस्कशन आज होणार आहे, ज्याचं मॉडरेशन हे मिस्टर बी डी जोशी आणि थोड्या प्रमाणामध्ये डॉक्टर हरीश दुबे हे सुद्धा करणार आहेत. तर ह्या 4 जणांमध्ये प्रदीप पवार, अनिल लबरे, राजेश तिवारी आणि जितेंद्र सैनी हे ऑफिसमधले जे आपले ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत बरेचसे, त्याच्यापैकी हे 4 जण आज आपल्याबरोबर त्यांचे अनुभव सांगतील. तर आपल्या महाविद्यालयातर्फे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे आम्ही सर्वांचे स्वागत करतो. तसंच आज आपले डायरेक्टर डॉक्टर नरेशचंद्र सर, सर्व व्हाईस प्रिन्सिपल आणि आपले सर्व कर्मचारी आणि शिक्षकांचेही या आजच्या कार्यक्रमासाठी आम्ही स्वागत करतो. तर यापुढची सूत्र मी श्री बी डी जोशी सरांना म्हणेल की त्यांनी ताब्यात घ्यावी आणि सुरुवात ही सर्व आपल्या पॅनलिस्टच्या ओळखीपासून सुरुवात व्हावी आणि ओळख झाल्यानंतर बी डी जोशी सर एकेकाला पाचारण करतील त्यांचे अनुभव आपल्या सर्वांबरोबर शेअर करण्यासाठी. तर बी डी जोशी सर, प्लीज. Thank you, sir. Respected Director Dr. Naresh Chandra, sir. Principal Dr. Avinash Patil, sir. Principal Dr. Harish Dubey, sir. फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्यांचे पहिले आभार मानतो. याचं कारण म्हणजे आज आपण एक प्रयत्न करतोय की नॉन टीचिंग स्टाफला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी. कारण नॉन टीचिंग स्टाफचं जे आतापर्यंत जे बॅकग्राऊंड आहे हे आधीची जी एक्सप्रेशन मध्ये लेक्चर झालेले आहेत ही कदाचित आपण असं म्हणू शकतो की खूप एक्सपर्ट आहेत प्रत्येक क्षेत्रामधले. त्यांनी आपला मनोगत सगळं व्यक्त केलेलं होतं. आज आपण ज्या व्यक्तींशी इंटरॅक्शन करणार आहोत ते थोडंसं वेगळ्या म्हणजे ज्याला हटके म्हणतात ना, त्या क्षेत्रामध्ये ते एक्सपर्ट आहेत. जे करोनाने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची शिकवलेली आहे की कुठलंही काम हे तितकंच महत्वाचं आहे जितकं टीचिंग आहे. एनरोलमेंट म्हणा किंवा एक्झाम म्हणा किंवा फ्रीशिप स्कॉलरशिप म्हणा, प्रत्येक पार्ट आहे हा या कॉलेजच्या एज्युकेशन सिस्टीमचा किंवा आपल्या कॉलेज ऑफिस ऑपरेशन्सचा. आणि प्रत्येक या 4-4 जणांपैकी प्रत्येक जण किंवा अजून काही कितीतरी जण प्रत्येक विभाग एक समर्थरित्या सांभाळत आहेत आणि कॉलेजला प्रगतीपथावर नेणारी अविश्रांत मेहनत घेत आहेत. प्रदीप पवार जेव्हा कॉलेजमध्ये त्यांनी जॉईन केलं तेव्हापासून मी त्यांना ओळखतोय. ते आधी वरती IT लॅबमध्ये काम करत होते आणि त्याच्यानंतर इथे ऑफिसमध्ये काम करायला सुरुवात झाली. ऍडमिशन, एनरोलमेंट हा सेक्शन ते पूर्णपणे यशस्वीरित्या सांभाळतात. तसेच अनिल लबरे हे एनरोलमेंट, एलिजिबिलिटी, नंतर 12वीचं करस्पॉन्डन्स एलिजिबिलिटी आणि इतर काही गोष्टी आहेत, कास्ट व्हॅलिडिटी वगैरे ते सांभाळतात. ही थोडीशी माहिती कशासाठी देतोय की किती जणांना माहिती नसेल की एक्झॅक्ट स्पेसिफिक कामाचं काय आहे. युनिट 2 मध्ये
युनिट 2 म्हणजे अनएडेड सेक्शन मध्ये ते अनएडेड सेक्शन मध्ये दोन्ही ऍडमिनिस्ट्रेशन आणि अकाउंट्स दोन्ही काम बघत असतात. जितेंद्र साईनी आता एक आपल्याकडे स्टार आहे. आता मला कळलं अनिल लबरे जसं काय काही गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहे, तसं जितेंद्रने सांगितलं मी रेफरी म्हणून एक्झाम पास केलेली आहे. असं प्रत्येकाच्याकडे काही ना काहीतरी वेगवेगळं स्किल सेट अवेलेबल आहे आणि प्रत्येक जण त्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर म्हणजे सामाजिक स्तरावर पण काम करत आहेत. याचा मला नक्की अभिमान वाटतो आणि मला खरंच सकाळी जितेंद्रशी बोलताना त्याने सांगितल्यानंतर खूप आनंद वाटला. प्रदीप पवारला तर मी क्रिकेट वगैरे खेळताना ग्राउंडवर 2005 किंवा त्याच्या आधीपासून बघितलेलं, त्याच्यामुळे वेगळं काही बघण्याची आवश्यकता नाहीये. अनिल लबरेला मी आणि तो जवळजवळ ऑलमोस्ट 1-2 वर्षाचाच फरक आहे कॉलेजमध्ये लागलो तेव्हापासून. त्यामुळे सगळेजण मित्रासारखेच आहेत आणि चांगल्या रीतीने काम करतात. ऑब्व्हियसली थोडंफार त्यांना कधी कधी मेहनत पण करायला लागते. सर म्हणाले तसं 12-12 तास काम करायला लागतात, पण कुठल्याही प्रकारची कटकट न करता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तन मन, धन मी वेचून असं म्हणू शकत नाही कारण त्याचा वेगळा अर्थ काढला जाईल, पण तन आणि मन वेचून ते लोक काम करतात. तर मी पहिल्यांदा मिस्टर अनिल लबरे यांना बोलावतोय आणि मग प्रदीप पवार थोडंसं माहिती देतील. म्हणजे आम्ही सगळ्यांशी चर्चा केली त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं अनिल लबरेला पहिल्यांदा बोलू दे, कारण का तो सगळ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व असतो. त्याच्या अनिल लबरे बोलतील आता. नमस्कार, मी अनिल लबरे. तसंच प्रिन्सिपल सर, डायरेक्टर सर, सपना मॅडम, हरीश दुबे सर यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो की त्यांनी मला आणि पीडी जोशी सर यांनी जे मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. मी अनिल लबरे गेले बिर्ला कॉलेजमध्ये 1991 पासून बिर्ला कॉलेजमध्ये कामाला आहे. तसंच सर्वात पहिले मी जेव्हा कामाला लागलो तेव्हा माझा इंटरव्ह्यू डायरेक्टर साहेबांनीच घेतला होता, नरचंद्र सरांनी. तो पण इंटरव्ह्यू पण माझा फक्त मुश्किली 5 ते 10 मिनिटाचा होता. सरांनी विचारलं तू ड्युटी कुठे करणार, तर मी बोललो की सर तुम्ही जिथे बोलाल तिथे. कधीपासून बोलतो तुम्ही बोला तेव्हा. सर बोलले आजपासून इथे तुम्ही ड्युटीला सुरुवात करा. बोललो चालेल. तर सर तिथे मी गेले 2 वर्ष आणि रपई सर यांच्या अंडरमध्ये मी 2 वर्ष खूप मेहनत करून काम केलं. त्याच्यानंतर सिंग सरांच्या इकडे माणसं कमी असल्यामुळे मला तिकडे ट्रान्सफर केलं गेलं 2 वर्षानंतर. ते सर सिंग सर रिटायर होईपर्यंत मी त्याच ठिकाणी बरीच वर्षे काम केली त्यांची रिटायर होईपर्यंत. मेन म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की मी बिर्ला महाविद्यालय मध्ये आलो हे कशामुळे आलो, ह्या येते म्हणजे डॉक्टर आर.बी. सिंग सर जे आमचे पितामह गुरुवर्य जे पण काय आहे त्यांच्या आशीर्वादाने जो काय मी आज आहे ह्या बिर्ला महाविद्यालयात ते त्यांच्यामुळे मी इथे आहे. तसंच नरेश सरांनी पण मला खूप सपोर्ट केला याच्या पुढे. असंच त्याप्रमाणे ऑफिसमध्ये झाल्यानंतर सिंग सर रिटायर झाल्यानंतर मी ऑफिसमध्ये जॉईन झालो. ऑफिसमध्ये मला बी जोशी सरांनी खूप मदत केली. नाही म्हणता बऱ्याच प्रकारे मला चांगल्या प्रकारे मदत केली. त्यांनी मला चेअर दिली, त्यांनी मला काम दिलं, काम कसं करावं ते मला सांगितलं. बऱ्याच सपोर्ट मला त्यांनी पण खूप खूप केला. तसेच माझे जवळचे म्हणजे टीचिंगमध्ये जेवढे माझे संबंध चांगले आहेत तसे नॉन टीचिंगमध्ये पण टीचिंगमध्ये नॉन टीचिंगमध्ये पण दोन्ही संबंध खूप चांगले आहेत. टीचिंगमध्ये पण मला मानणारे बरेच लोक आहेत. माझ्या आवडत्या म्हणजे अख्ख्या बिर्ला कॉलेजमध्ये सर्वांना माहीत असतील की माझ्या आवडत्या आणि एकदम म्हणजे कोणी काही झालं तर पहिले सांगतात की अनिलला शांत करायचं तर सपना मॅडमला सांगा. तर सपना मॅडम ह्या एकदम माझ्या एकदम जवळच्या. त्यात दुसरे किशोर देसाई वेळोवेळी किशोर देसाई सरांनी वेळोवेळी मला खूप मदत केली प्रत्येक गोष्टीमध्ये. तसेच हरीश दुबे पण माझे जेव्हा मी कामाला लागलो होते त्यांचे होते आणि पुढे त्यांनी शिकून आता पीएचडी करून सर्व आता बिर्ला कॉलेज नाईट कॉलेजमध्ये त्याच प्रिन्सिपल म्हणून या पदावर आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याबद्दल मी. आणि खूप मेहनती आहेत ते पण आणि खूप आज त्यांनी पण नाईट कॉलेज जे ज्या स्तरावर नेऊन ठेवलंय ते खूपच मस्त हे केलंय त्यांनी. तसंच आपल्या कॉलेजमध्ये राधिका मॅडम म्हणून त्यांनी पण मला खूप मदत केली. आता त्या गेल्या त्याचा बर्थडे
किस्सा सांगायची एक वेळ अशी की स्टाफ रूम मध्ये एकदा मॅडम मला भेटल्या, माझ्या वाढदिवस होता त्यांचा, तर मॅडमनी मला विश केलं, आदिल विश मेनी डे. तर मी सेम टू बोललो मॅडमला. तर सर्व स्टाफ माझ्याकडे बघायला लागला की एक्झॅक्ट सेम टू हा का बोलतोय, एवढं पण इंग्लिश येत का नाही. मॅडमने नंतर मी गेलं विचारलं मॅडमला, लोकांनी काही जणांनी टीचर लोकांनी, हा सेम टू का बोला, म्हणजे त्याची बड्डेट आणि माझी बड्डेट एकदम सेमच आहे, त्यामुळे तो सेम टू बोललेला आहे असं. त्यामुळे त्यांच्याशी पण खूप असं आहे. असे परत नरेशचंद्र सरांनी पण बिर्ला कॉलेजसाठी खूप केलं. आपले सर जे पहिले आहेत की जे प्रो व्हाईस म्हणून युनिव्हर्सिटीमध्ये हे झाले, त्यांच्या कॅबिनमध्ये पण मी गेलो बऱ्याच वेळा. तिकडे पण त्यांनी मला चहा पासून सर्व विचाराचं, कॉलेजचं काय चाललंय काय नाही, त्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन की ते व्हाईस परत आपल्याकडे आले, परत व्हाईस प्रिन्सिपल प्रो व्हाईस चान्सलर म्हणून तिकडे हे झाले. तसेच सांगायला गेलं तर बरेच खूप गोष्टी माझे सवंगडी, म्हणजे माझे मित्र, माझे वडीलधारी म्हणाला तर एक पारिक सर होते, एक नेहरा सर होते. त्यांच्याशी माझं कॉर्डिनेटर खूप चांगल्या प्रकारे चालत होतं. त्यांनी पण मला खूप हे केलं, सपोर्ट केला. जास्ती करून नॉन टीचिंग मध्ये मला सपोर्ट करणारे दोनच व्यक्ती होते, एक डॉक्टर आर बी सिंग सर आणि एक नरेश आपले नेहरा सर. त्यांनी पण खूप मला खूप खूप मदत केली. आणि कॉलेजमध्ये मी आता सध्याच्या परिस्थितीला कास्ट व्हॅलिडिटीची कामं करतो, प्लस एलिजिबिलिटी आहे माझ्याकडे, नंतर एक्झामचं पण काम माझ्याकडे आहे. तशी बरीचशी जी काय कामं नसतील ती पण मी तज्ञ वेळोवेळी करत असतो. तसंच मला एक अजून अभिमानाचं असं वाटतं की काही गोष्टी अशा मिळाल्या नाही, काही गोष्टी नाही सापडल्या कॉलेजमध्ये, तर मला खूप अभिमान वाटतो की आमचे लाडके सर नरेशचंद्र सरजी ते मला बोलवतात आणि मला सांगतात की अनिल आज ही वस्तू भेटत नाही, बुक मिळत नाही, हे नाही मिळत, तू प्लीज प्लीज बोलत आहे, तू हे कर आणि तू करशील हे मला माहिती आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सरांचं पण, की जे मला विश्वासाने बोलतात की अनिल तू हे करू शकतो. आणि मग त्यामुळे मला असं काम करायची खूप उत्सुकता होते की अजून आपण काम करत राहावं. आणि सरांचा नेहमी शब्द असतो की अनिल तू आपण काम करत राहिलं की पुढे आपल्याला श्रेय मिळणं, मेहनत मिळते आणि मेहनतीचं फळ आपल्याला मिळतं. हे सरांचे नेहमी डायलॉग असतात. त्यामुळे खूप बरं वाटतं. आणि आता हे मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. काय चुकी मागल्या करा. मी आता प्रदीप पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वात प्रथम नमस्कार. मी प्रदीप पवार. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर अविनाश पाटील सर, हरी सर, तसेच बी डी जोशी सर, स्वप्ना मॅडम यांनी मला ही संधी उपलब्ध करून सर्वांचे आभार मानतो. आज मी एकतर नाही काही प्रॉब्लेम नाही, बोलायची बोला. कमी सवय आहे, त्याच्यामुळे थोडंफार प्रॉब्लेम येत असेल तरी माझी सुरुवात बिर्ला महाविद्यालयात 14 जुलै 2002 म्हणजे आज जवळजवळ 20 वर्षापूर्वी झालेली आहे. आज खूप अभिमान वाटतो की आज 20 वर्ष झाली तरी आपण या नावाजलेल्या महाविद्यालयामध्ये आपण काम करतोय. आणि माझे वडील, माझे आजोबा अशी माझी तिसरी पिढी या बिर्ला महाविद्यालयात काम करते. ते खूप गर्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी की बाबा एक वडिलांचं स्वप्न असेल किंवा काही, तर त्यांनी ते सातत्याने मी पण त्यांच्या पायावर पाय ठेवून की बाबा कुठलंही काम आलं तरी थांबायचं नाही, करत राहायचं. आणि बिर्ला महाविद्यालयाशी माझं नातं तर म्हणजे मी शिकलो पण इथे 12वी पर्यंत. त्याच्यानंतर डिस्टन्स एज्युकेशन मधून मी ग्रॅज्युएशन केलं, MA केलं. त्यासाठी मला मोलाचे मार्गदर्शन डॉक्टर सपना मॅडम यांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळे मी ग्रॅज्युएशन किंवा MA झालेलो असेल. परत कामाचं स्वरूप म्हणजे माझ्याकडे एन्व्हायरमेंट, एक्झामिनेशनचं काम, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, 11वी ऑनलाईन ॲडमिशनचं प्रोसेस, अशा प्रकारचे बरेचसे काम आहेत जेणेकरून ती याचा मी प्रयत्न करत असतो. कारण आज जवळजवळ 8-8,500 विद्यार्थी आहेत आणि ऑफिसमध्ये आम्ही काम करणारे 4 ते 5 विद्यार्थी क्लर्क आहोत. तर थोडंफार इकडनं तिकडनं किंवा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गोष्टी आम्ही करू शकतो किंवा नाही करू शकत. हे विद्यार्थ्यांचे संबंध येत असतील तर ऑफिशियल कुठलीही गोष्ट लागते, म्हणजे बोनाफाईड जरी लागलं, लिव्हिंग सर्टिफिकेट लागलं, TC लागलं, LC लागलं, त्या सर्वांसाठी विद्यार्थी सर्वात जास्त
रुसवा किंवा काय असेल तर सर्व मग ऑफिस स्टाफवरती निघतो की यांचा स्टाफ बरोबर नाहीये. आम्ही आमच्या प्रामाणिकपणे किंवा प्रयत्न करतच असतो की जेणेकरून एखाद्या नको जावं किंवा त्या विद्यार्थ्याचं आपण एकदम अतिशय सहकारी आहे. त्रिपाठी सर आहेत, त्यांना तर एखाद्या विद्यार्थ्यांनी विचारलं की बाबा काय करायचं नक्की, काय प्रॉब्लेम आहे तुझा? बोलत बसतात ते. आणि कुठलेही म्हणजे जर का स्वतः रिझल्ट वाटायला कोणी नसेल तर मी प्रत्येक जण उठून जर मग प्रत्येक गोष्ट करत बसतो. असं काही नाही की बाबा हा नाहीये तर मी करणार नाही. एक आमचं ऑफिसमधलं वातावरण तेवढं आम्ही खेळीमेळीचं ठेवलेलं आहे. याच्यासाठी प्रत्येक वेळेला मोरे सरांची, त्या जोशी सरांची वेळोवेळी उत्तम साथ भेटलेली आहे. बस एवढंच सांगू शकतो. तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. हे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रदीप पवार आणि त्याचे वडील प्रकाश पवार दोघेही एक्झामशी रिलेटेड एकदम कॉन्फिडेन्शियल काम अतिशय उत्तमरित्या करत आहे. आणि प्रकाश पवार तर 12वी आणि 11वीची परीक्षा जेवढ्या एक्झाम कमिटी झाल्या त्या सगळ्या कमिटींचा आधारस्तंभ म्हणून प्रकाश पवार काम करत होते. त्याने कुठलंही काम त्यांना असाइन केलेलं असलं की एक्झाम कमिटी निर्धास्त असायची, काही चुका होणार नाही याची काळजी प्रकाश पवार घेत होते. तसंच प्रदीप पवार ही एक्झामच्या कामामध्ये सकाळी 2 दिवसा काल परवा बोलणं झालं होतं त्यावेळेला सर म्हणाले होते की प्रदीपला एक्झाम मध्ये आणि राजेश तिवारीला एक्झाम मध्ये शिफ्ट करायचं याचं कारण म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी आणि कुठेही बाहेर डेटा काही लीक होणार नाही, माहिती कोणापर्यंत बाहेरही जाणार नाही आणि सगळा डेटा सिक्रेसी ज्याला म्हणतात ती पूर्णपणे मेंटेन होईल याचा कॉन्फिडन्स त्यांच्याबद्दल सरांना प्राचार्य आणि डायरेक्टर सरांना दोघांनाही वाटत होता. म्हणून त्यांना सांगितलं होतं की थोडे दिवस जोपर्यंत नवीन स्टाफ अपॉइंट होत नाही तोपर्यंत एक्झामचं काम तुम्ही बघा. तर प्रदीप पवारच्या बाबतीमध्ये त्यांनी बरीचशी कामं वेगवेगळी केलेली आहेत आणि त्यांनी जसं सांगितलं की एकाच वेळेला सगळेच लोक येतात. अंदाजे जर का बघितलं तर 5 ते 6 क्लार्क असतील किंवा जे सपोर्ट स्टाफ आपण असं म्हणूया त्याला, नुसतं क्लार्क न म्हणता. आणि साधारणतः एका दिवसाला 200 ते 300 विद्यार्थी वेगवेगळ्या मागण्यांसाठी येतात ऑन एन ॲव्हरेज. कोणाला त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे बोनाफाईड पाहिजे, LC पाहिजे, TC पाहिजे, अजून काहीतरी पाहिजे, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी करता रेकमेंडेशन लेटर पाहिजे, असे वेगवेगळ्या गोष्टींकरता येतात. नॅचरली काही वेळेला काय असतं की आणि टाइम लिमिटेड आहे प्रत्येकाला, त्यामुळे थोडेफार क्लॅशेस आपण म्हणू शकतो किंवा काही वेळेला असं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे वादाचे उपस्थित होऊ शकतात. पण तरी पण सगळ्यांनी आता जाणीवपूर्वक एक प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे की जिथे कुठल्याही प्रकारचे वादावादी मिनिमम करता येईल. 100% कमी होईल असं तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही आत्ताच्या स्थितीत, पण मिनिमम होईल. आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये असं बघितलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये तर बरेच जण ऑनलाईनच काम करत होते आणि हे सगळेजण त्या पिरियडमध्ये म्हणजे अक्षरशः जीवाची बाजी लावूनच सगळेजण काम करत होते. आपल्या स्टाफ पैकी 1-2 जणांचं एकाचं तर त्यामध्ये निधन पण झालेलं आहे, प्रकाश वारणकरचं. काही जणांना कोरोना झालेला आहे, काही जणांच्या घरी काही खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. मला माहिती त्याच्यापैकी 2-3 जणांना रामकुमार वर्माच्या घरी झालेलं आहे, इतरांच्या घरी इन्फेक्शन झालेलं आहे, कोणाचे स्वतःचं वैयक्तिक आर्थिक नुकसानही झालेलं आहे. पण तरी पण प्रत्येकाने कॉलेजमध्ये काम करताना अतिशय इमानदारीमध्ये आणि पूर्णपणे स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन ठेवून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आता राजेश तिवारींना विनंती करतो की त्यांनी बोला. नमस्कार सर, नमस्कार डायरेक्टर सर, प्रिंसिपल सर अविनाश पाटिल सर, सभी नॉन टीचिंग और टीचिंग स्टाफ को मेरी तरफ से नमस्कार। मैं राजेश तिवारी, अकाउंट असिस्टेंट। मेरा बिरला कॉलेज से ज्वाइनिंग 1 जनवरी 2008 से था। एज ए अकाउंट असिस्टेंट करके मुझे ज्वाइन किया गया बिरला कॉलेज में। उस वक्त
सब कुछ नया था। थ्योरी नॉलेज हम लोग पढ़ते हैं, सब कुछ बीकॉम करके थ्योरी नॉलेज रहता है, मगर प्रैक्टिकल नॉलेज सब कुछ नल, जीरो, कुछ समझ में नहीं आ रहा था। मगर उस वक्त एक आदमी थे जो मेरे गुरु आज की डेट में और हमेशा रहेंगे, केपी जहांगीर जी, श्री केपी जहांगीर जी। उन्होंने मुझे अच्छे से गाइडलाइन दिया, सबको नॉलेज दिया, बहुत कुछ सिखाया उन्होंने अकाउंट्स के बारे में, जिसके भरोसे पे आज मैं स्टेबल हूँ अकाउंट्स डिपार्टमेंट में। एक वक्त था, उस वक्त मैं नया नया था, कुछ पता नहीं था कि क्या होता है, कैसे होता है। उसी समय मेरे सीनियर थे अकाउंट्स में, उन्होंने मुझे कुछ पेपर दे दिए, लेजर से रिलेटेड था अकाउंट से। वो दे के गाँव चले गए, बोले अपने पास रखिएगा। कुछ एक हफ्ते के बाद जहांगीर जी आए, वो मुझसे ऐसे पूछने लगे कि भाई वो पेपर किधर है, मिल नहीं रहा है। रिफंडेबल का पेपर था। तो मैंने जोश में आके उनसे बोल दिया ये पेपर तो मेरे पास देके गए। अब जहांगीर जी ने कुछ बोला नहीं, उसके बाद मेरे पास बैठ गए चुपके से, और पीछे बोले बेटा ये पेपर दे के नहीं गए, ये काम तुम्हें ही करना है। तो उस वक्त मैं घबरा गया क्योंकि मुझे कुछ नॉलेज नहीं। मगर जहांगीर जी ने बोला आराम से, कोई चीज नहीं है, सीखेंगे, मगर ये काम आप ही करना है, और ऐसे बहुत सारे काम है जो आपको धीरे धीरे हैंडल करने हैं, पेशेंस की तरह, आराम से। तो उस वक्त से धीरे धीरे उन्होंने मुझे गाइडलाइन दी, जो ABCD मुझे नहीं मालूम उसके बारे में, प्रैक्टिकल नॉलेज उन्होंने सब दिया। IT में 15 साल हो गया लगभग। उसी के साथ साथ अकाउंट्स के साथ साथ एडमिन का काम, जैसे इनरोलमेंट, एलिजिबिलिटी, और बहुत सारे एलिजिबिलिटी, इनरोलमेंट, रजिस्ट्रेशन, बहुत सारे कोर्स ऐसे होते हैं जो उस दौरान मैंने सीखे। तो उसका वो भी चीज़ें मैंने सीखी हैं। वाइस प्रिंसिपल हमारे जॉर्ज वुमेन सर, और हमारे अनिल तिवारी सर, मेरे सीनियर श्री अशोक दोपटे, इन्होंने भी मेरी बहुत मदद की एडमिन काम सीखने के लिए, क्योंकि उस वक्त मैं नया नया था, कुछ मालूम नहीं पड़ रहा था, तो उन्होंने सिखाया मुझे। उसी के साथ साथ एग्जाम सेक्शन में भी, एग्जामिनेशन सेक्शन में मुझे SN पारिक सर उस वक्त के रजिस्ट्रार थे, उन्होंने ज़बरदस्ती मुझे ढकेला। तो उस वक्त मैं मना कर रहा था, मगर उन्होंने मुझे डाला और मैंने ट्राई किया सीखने की। उसके बाद मुझे मेरे सीनियर श्री RS दुबे सर, और उस वक्त के वाइस प्रिंसिपल श्री MD बापट सर, वो दोनों ने बहुत अच्छी तरह से गाइडलाइन थी मुझे, कहाँ कौन सा रेजोल्यूशन कहाँ बैठना चाहिए, कौन सा NCC का कैंडिडेट वहाँ पे बैठना चाहिए, उसको कौन सा रेजोल्यूशन लगना चाहिए, हर सारी चीज़ें डीपली धीरे 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 इस तरह सिखाया कि आज उस फील्ड में हम लोग, मैं और प्रदीप पवार सर दोनों एक मास्टर बन चुके, जैसे BDO सर ने बताया हमको। यही पूरी रिसाइकल बोलते साइकिलिंग प्रोसेस में हमने सब कुछ सीखा। बिरला कॉलेज में बहुत सारी चीज़ें प्रैक्टिकली सीखी, कुछ ऐसी भी चीज जो उस टाइम नए थे कि मतलब एग्रेसिव हो जाना, मगर प्रिंसिपल या हमारे बहुत सारे वाइस प्रिंसिपल, टीचिंग स्टाफ, अनिल तिवारी सर, ये बहुत सारे लोगों ने हमको सिखाया कि मतलब पेशेंस के साथ में काम करो। किसी ने बोली आपको 8 से 10 घंटा काम करना है तो घबराना नहीं है। उस वक्त लगता था कि क्यों रुके, मगर धीरे धीरे पेशेंस धीरे धीरे करते करते अब थोड़ा लगता है कि हाँ कुछ हो रहा है। और आज बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है कि उसके साथ आप लोग का शुक्रिया करते हैं हम कि आप लोगों ने नॉन टीचिंग स्टाफ को इतनी अहमियत दी। हम लोग इस प्लेटफॉर्म कर रहे हैं। थैंक यू। धन्यवाद राजेश। मैं अभी मिस्टर जितेंद्र सैनी को रिक्वेस्ट करता हूं कि आप अपना मनोगत करें। आदरणीय श्री डॉक्टर नरेश चंद्र जी, डायरेक्टर BKBKC, श्री अविनाश पाटिल जी, बिरला कॉलेज, आदरणीय श्री डॉक्टर हरीश दुबे, प्रिंसिपल नाइट कॉलेज, और माननीय श्री BD जोशी सर, IC रजिस्ट्रार, आप सबने हमको ये अपॉर्चुनिटी दी उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। और मेरी बिरला कॉलेज में जर्नी अप्रैल 2006 में फर्स्ट डे था मेरा बिरला कॉलेज में, जो मैं लखानी में अपॉइंट हुआ था, और वहाँ मैंने 9 महीने काम किए। उसके बाद में जब वो सॉफ्टवेयर हैंड ओवर हुआ तो डॉक्टर RV सिंह सर ने
कहा कि सॉफ्टवेयर के साथ तुम भी यहीं ज्वाइन कर लो। तो फिर मेरा प्रपोजल बना गया और फिर डॉक्टर आरबी सिंह सर ने और डॉक्टर नरेश चंद्र सर ने मुझे 2 जनवरी 2007 से बिरला कॉलेज में अपॉइंट किया गया है। यहाँ काम लगने के बाद में सबसे पहला मेरा इंटरेक्शन कैश काउंटर पे रहा, जहाँ नेहरा सर ने बहुत कुछ सिखाया और वहीं मेरा अच्छे से काम चल रहा था। फिर उसके बाद में जब बिल्डिंग शिफ्ट हुई यहाँ से, आईटी बिल्डिंग में नया ऑफिस बना, तो वहाँ जाने के बाद फिर अकाउंट्स के बहुत सारे काम आए। और फिर धीरे धीरे सब नई नई चीज़ें सीखते गए हम। अभी आज के समय में ये कह सकता हूँ मैं कि पेंशन और पीएफ का छोड़ के बाकी मैंने हर टेबल पे काम किया हुआ है। कॉलेज का आप कोई भी काम मुझसे पूछ सकते हो, मैं कर सकता हूँ पेंशन और पीएफ छोड़ के, क्योंकि ये सब काम मैंने खुद किए हुए हैं। पहले मेरिट स्कॉलरशिप होता था, जो ढेंगे सर देखते थे, उनके रिटायर होने के बाद मेरे पास आ गया। वो कास्ट वैलिडिटी देखते थे, वो भी मैंने 1 साल किया। फ्रीशिप स्कॉलरशिप का जगताप सर चले गए तो फिर मैंने किया था, फिर वो मेरे पास से अनिल अब्रे सर ने किया। जूनियर का रिजल्ट का पूरा काम मैं कर रहा हूँ आज की डेट में। और सबसे अच्छी चीज़ जो 2022 की है, हमारे नॉन टीचिंग स्टाफ को सबको इंडिविजुअल पे स्लिप मिलती है मेल पे, उनके सैलरी प्रिपरेशन से सबको पीडीएफ फाइल इंडिविजुअल सबकी जाती है, सिविया अनएडेड की है। तो इसी तरह हमको जो काम दिया गया है, मैं अपनी नहीं बोलता हूँ, यहाँ जो ये 3 है, बाकी इनको भी जो काम दिया है सबने समय देखे बिना अच्छे से सब काम किया है। कभी समय देखा नहीं कि ये करना है नहीं करना है, बस काम आ गया तो फिर करना है, मतलब करना ही। फिर 10 बजे 12 बजे काम करके ही गए घर पे। बस सर, बस इसी के साथ मैं समाप्त करता हूँ। थैंक यू जितेंद्र। थँक्यू जितेंद्र. सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. थोडंसं 1-2 मिनिटं आपण इंटरॅक्शन टाईप करणार आहोत. याचं कारण म्हणजे आता मी गेले कित्येक वर्ष लेक्चर वगैरे कधी दिलेलं नाहीये. पण 40 मिनिटं 45 मिनिटं प्रत्येकाला बोलणं आणि मुद्देसूद बोलणं हे अत्यंत कठीण आहे. तर यांचं पार्टिसिपेशन कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे हे आपण परत एकदा वेगवेगळ्या याच्यामध्ये जाणून घ्या. काही गोष्टी त्यांनी त्यांच्या नजरेतनं राहून गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रदीप पवार हा ज्युनियर कॉलेजची सॅलरी करतो हे तो सांगायचं विसरून गेला. जितेंद्र सैनी मगाशी त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये फुटबॉल वगैरे तो विसरूनच गेला, ते सांगायला पाहिजे होतं खरं जे बोलण्यामध्ये. राजेश तिवारी, प्रत्येकाच्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत. एक आम्ही लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये काही गोष्टी शिकलो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं होतं की तुमच्या चांगल्या तुम्हाला अवगत असलेल्या अशा 5 गोष्टी लिहा, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला असं म्हणू शकता की मी एक्सपर्ट आहे, किंवा माझ्या दृष्टीने, भले दुनियेच्या दृष्टीने नसेल. आणि या माझ्या 5 गोष्टी अशा आहेत की जी माझ्याकडे कमतरता आहे. जसं माझ्याकडे आहे की मी खूप रागावतो किंवा असं काही आहे, ती माझी कमतरता आहे. माझ्या पॉझिटिव्ह पॉइंट्स 0 आहेत, पण त्या निगेटिव्ह पॉइंट्स आहेत ते कसे कमी करता येतील याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. आणि गेले कमीत कमी 3-4 वर्ष प्रत्येक ऑफिस मधला प्रत्येक स्टाफ आपला निगेटिव्ह पॉइंट एक कमी करता येईल का याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करतो. माझ्याकडे 100 पॉइंट्स आहेत, आम्ही ऍक्सेप्ट केलेलंच आहे, पण 100पैकी एका वर्षामध्ये 5 किंवा 10 माझे निगेटिव्ह पॉइंट्स कमी झाले तर नक्की मी कुठेतरी प्रगतीच्या दिशेने चालायला सुरुवात केलेली आहे. अनिल लबरे पण थोडासा, त्याला म्हणतात ना अँग्री यंग मॅन, तसा आधी खूप होता, पण आता बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे. हे मुलांशी वगैरे सांगताना, माहिती वगैरे सांगताना पेशन्स, ज्यांनी मगाशी सांगितलं, यांनी राजेश तिवारीने पेशन्स असायला पाहिजे, त्या पद्धतीने राजेश तिवारी पण पेशन्सने काम करतोय. अनिल लबरे पण खूप पेशन्सने काम करतोय.
आपल्याला असं आढळून येतं मगाशी सांगितल्याप्रमाणे की कितीतरी विद्यार्थी एकाच वेळेला आल्यानंतर हे सगळे थोड्याशा कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले आहेत. जर का माझ्याकडे 10 जणांची किंवा 20 जणांची लाईन उभी आहे तर एवढे प्रॉब्लेम येत नाहीत. ज्याला 100-200 विद्यार्थी एका वेळेला उभे राहतात आणि प्रत्येकाला 10 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये कामं हवी असतात, त्याच वेळेला अशा प्रकारचे इश्यू येत राहतात. आणि ते बट नॅचरल कुठल्याही लाईनीमध्ये रेल्वेच्या तिकिटाला जरी आपण गेलो तरी आपल्याला सेम प्रॉब्लेम आढळून येतात. मगाशी राजेश तिवारीने म्हटल्याप्रमाणे हा एक प्लॅटफॉर्म आज कॉलेजने नॉन टीचिंग स्टाफ करता अवेलेबल करून दिलेला आहे. प्रत्येकाला स्वतःचं मनोगत व्यक्त करण्याचा एक अनुभव मिळालेला आहे. सर्वात महत्वाचं असं होतं की एक कॉन्फिडन्स आज प्रत्येकामध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होईल कदाचित, की मी माझ्या मनामध्ये काय आहे ते माझं मनोगत काय आहे किंवा मला काय सांगायचंय हे किमान मी मांडू शकतो. भले 5 मिनिटं असेल, 10 मिनिटं असेल. कदाचित पुढच्या वेळेला अनिल लबरे म्हणेल मी 40 मिनिटाचं मला रिझर्व ठेवा, मी अख्खं 40 मिनिटाचं एक्सप्रेशन देऊ शकेन. एवढा कॉन्फिडन्स प्रत्येकामध्ये. आणि जसं सांगितलं त्याप्रमाणे मी PF आणि पेन्शन हे सोडून सगळे काउंटर्स सांभाळलेले आहेत. तसं प्रत्येकाने काही ना काहीतरी वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. अनिल लबरे युनियनच्या माध्यमातून काम करतो, प्रदीप पवार स्पोर्ट्समध्ये आहे, जितेंद्र सैनी पण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तो रेफरी आहे, रेफरीची एक्झाम पास झालेला आहे. अशा प्रत्येकाकडे काहीतरी वेगळा स्किल सेट अवेलेबल आहे. फक्त एवढंच आहे की त्याचा कधीतरी वापर करता येऊन त्याचा त्यांना वैयक्तिक जीवनामध्ये फायदा व्हायला पाहिजे. आता प्रत्येकाच्या हातात आम्ही इन्व्हिटेशन लेटर दिलं. हे देण्यामागचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक जण लेटर आपण स्वतः जपून ठेवतो. कधी पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षांनी कधी वेगळी संधी उपलब्ध होईल कुठे बाहेर जाण्याची, त्यावेळेला मला त्या सर्टिफिकेटचा नक्की उपयोग होऊ शकेल याची मला खात्री आहे. हरीश दुबे सर 2 मिनिटं बोलतायत आणि ते थोडासा वेगळ्या पद्धतीने संवाद साधू इच्छितात. 1 मिनिट. मी बोलायच्या आधी मला असं वाटतंय की प्रत्येकाने बोललेले आहेत, पण तरी त्यांना परत बोलायची इच्छा असेल तर ते बोलावं. मला वाटतं जीतूला अजून काहीतरी बोलायचं होतं. सो जीतू, यू आर वेलकम. थैंक यू सर. क्या है, हमको बोलने की आदत नहीं है, इसलिए थोड़ा हड़बड़ाहट हो रही है, पर बोलने तो बहुत कुछ है. सबसे पहले मैं बताना चाहता हूँ कि जब हम स्कूल में थे, मेरा बर्थ यहाँ का और सेंचुरी स्कूल से पढ़ा हूँ, और 96 में 6 में था मैं, तभी हमने लॉटरी क्लब की चैंपियनशिप जीती थी. तो उस समय माताजी श्री सरलाजी बिरला का यहाँ आगमन हुआ था सेंचुरी में, और उस समय हमको प्रत्यक्ष मिलने का अनुभव प्राप्त हुआ था उनसे. ये हुआ था. और फिर कॉलेज में मैं फुटबॉल 7 साल मुंबई सिटी आरकेटी कॉलेज के लिए पार्टिसिपेट किया मैंने, और ऑल इंडिया न्यू इंडिया एश्योरेंस कंपनी से 1 साल मुंबई लीग भी खेली है. उस समय हम रनर अप थे वहाँ के. और फिर वहाँ मुझे मुंबई के सब कोनों कोनों का पता है. मैं बाय वॉकिंग वहीं घूमता था. कोई पर मुझे पूछे कि अमिताभ का बंगला कहाँ है, मैं नहीं बता सकता. कोई मुझे पूछे शाहरुख खान का बंगला कहाँ है, नहीं बता सकता. पर मैं एक चीज़ बता सकता हूँ कि ये बिरला जी का बंगला कहाँ है, आग बंद करके बता सकता हूँ वर्ली सी पे. और मैं वहाँ गया हूँ उनके घर पे, बाकायदा घूम के आया हूँ. राजेश तिवारी के मन में भी कुछ आ रहा है. राजेश तिवारी भी कुछ बोलना चाहते हैं, प्लीज. थैंक यू सो मच सर. स्पेशली थैंक्स मैं करना भूल गया था. स्पेशली थैंक्स टू मेरे IT ऑफिस के डिपार्टमेंट के सब लोग, लेडीज, 2 लेडीज, स्पेशली सारिका पाटिल और ज्योति भोई. दोनों मेरे से बड़ी बहन है, मगर दोनों ने एज ए सीनियर मुझे रिस्पेक्ट दिया है, और दोनों मेरी बहन से भी, सगी बहन से भी ज़्यादा बहुत अच्छी हैं. उन्होंने बहुत रिस्पेक्ट दिया है. और मनोज मल्ला जो मेरे से सीनियर है, मैं उनको हमेशा सर बोलता हूँ. यदि कोई उनको मजाक में पप्पू भी बोलता है तो मैं उनको बोलता हूँ कि भाई जो सर का नाम, क्योंकि किसी का नाम कोई उल्टा लेता है तो स्टूडेंट जल्दी पिकअप करता है, और वो स्टूडेंट पूरी रूमर्स करता है. तो मैं मनोज मल्ला को भी थैंक्स बोलना चाहता हूँ, और सारिका पाटिल और ज्योति भोई, साथ ही साथ चेतन पाटिल. थँक्यू सो मच. सर मला बोलायचंय. अनिल, हा 1 मिनिट आधी यांना बोलू देऊ आपण. अनिलला बोलायचंय परत काही. बरं बरं. सॉरी,
काही लोकांची नाव घेताना जरा विसरून गेलो आणि बरंच काय बोलायचं आहे, पण पहिली वेळ आहे, कधी बोललो नाही असं मी 4ही जण आहे, नवीन आहेत पहिल्यांदा, आणि हा जो काय तुम्ही अनुभव दिला खूप चांगला. आणि आता एक्साइड असं होतं की आपण बोलत राहू जसं मी म्हणताय. सर बोलले की 40 मिनिटं बोलू, हो मी बोलू शकतो, बोलायला खूप आवडतं मला. सांगायचं तात्पर्य असं आहे की मोरे सर, म्हणजे मोरे सरांचं एक नाव घ्यायला मी विसरलो. त्यांनी पण माझ्यासाठी म्हणजे ट्रेझरर, मी आता सोसायटी बिर्ला कॉलेज बीके सोसायटी आपली आहे त्याचा मी ट्रेझरर आहे. त्यांनी खूप हे केलं माझ्यासाठी. सपना मॅडमनी पण त्या टायमाला, प्रदीप पवार त्यांनी सपोर्ट करून मला ट्रेझरर म्हणून आता बनवलंय. आता ट्रेझरचा टाइम संपला आहे तरी पण आम्ही अजून पण ट्रेझरर म्हणून आता काय दुबे सर पण आहेत, त्यामुळे दुबे सरांनी पण हे केलेलं आहे. आता आम्ही चालू दे तसं. आणि तसं सांगायला तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की मुंबईत जसं जितून सांगितलं, मी पण एक कबड्डी प्लेअर आहे, चांगल्या पद्धतीने कबड्डी खेळतो. खूप माझ्याकडे मेडल पण आहेत कबड्डीचे. मी जसं युनियनने आमच्या कबड्डीचे स्पोर्ट्स ठेवले होते, त्या मी सर्वात हायएस्ट लीडमध्ये मीच होतो त्याच्यामध्ये. कॉलेज तर्फे सर्व आम्ही जिंकलो होतो. चिपळूणची जी टीम आहे ती सर्वात भारी टीम आहे. त्या टीमला पण मी एकट्याने, म्हणजे सांगायचं मी एकट्याने त्या टीमला नाकेनं आणलं होतं त्यांना. आणि कारण बिर्ला कॉलेजचं नाव आम्ही ट्रॉफी ती जिंकली होती तेव्हा त्याने आम्हाला. तसं रात्री 24 तास काम करणं ही पण आपले, आपण कधी हे नाही करत की मी सिंग सरांबरोबर या प्रिन्सिपल सरांबरोबर, डायरेक्टर साहेबांबरोबर कधी ते बोले ड्रायव्हिंग करतो, ड्रायव्हिंग हा माझा पेशा नाहीये, पण कोणाला काय मदत लागली, कोणाला काय लागली तरी मला सर बोलले की विश्वास हा जो आहे, आज अनिल लबरेने जो विश्वास कमवला आहे बिर्ला कॉलेजमध्ये, की सांगतात की अनिल लबरेला बिंदाचा काही प्रॉब्लेम नाही, मी आहे. तर सरांबरोबर मी डॉक्टर सरांबरोबर रात्री आम्ही सकाळी निघालो 6 वाजता, रात्री 12 1 वाजता यायचो घरी. पण कधी सरांनी ते बाहेर गेला पण ट्रीटमेंट आम्हाला चांगली दिली. दुसऱ्या दिवशी उशीर आला तर कधी बोलायचे, उशीर येणार का लवकर येणार, नाही तर तुम्ही बोला थोडा उशीर आहे पण लवकर ये. सरांचं वाक्य असं, लवकर येच, उशीर आला तरी पण लवकर आहे त्यात पण. ते पण आम्ही आवर्जून काम केलेलं आहे, तसं काही नाही. तसं आपली मॅनेजमेंट आपल्याकडे खूप चांगली आहे. आपलं कोणाचं म्हणजे आजपर्यंत तरी, आत्ता हे काही कारणास्तव आपल्याकडे एक व्यक्ती आपल्याकडे कामावरून काढून दिल्या गेल्या, पण आजपर्यंत जोपर्यंत आत्ताचे प्रिन्सिपल्स पण अविनाश पडे पण खूप चांगले आहेत, ते पण खूप सपोर्ट करतात. आता मेडिकल फायलीजच्या ज्या आहेत त्यांनी मला रोज बोलून, ते आणि बीडी जोशी सर रोज बोलून त्या फायली आपल्या कर्मचाऱ्यांचे जे 100 रुपये कापतात. आता सरांनी सांगितलं की जी फाईल आहे तिचे जर ₹1,00,000 बिल असेल तर तुम्हाला 50-30 तेवढंच तुम्हाला मदत होईल तेवढी मी करणार. आणि त्याचं आता पूर्वपथावर आलेलं आहे. थोड्या दिवसात सर बोले, सर रोज उलट मला सर म्हणतात, तू अनिल सकाळी प्रिन्सिपल सर अविनाश पाटील सर, अनिल तू सकाळी माझ्याकडे घेत जा, मला आठवण करत जा, आणि संध्याकाळी मी फ्री असतो, संध्याकाळी आपण त्यावर बीडी जोशी सरांना घेऊन ते फाईलीचं पण क्लिअर करत जाऊ. आणि आता आपण बीडी जोशी ती फाईल आणि बीडी जोशी थोडे म्हणजे एक 2-4 दिवसात, 8 दिवसात ते क्लिअर मार्गी लावतीलच, एवढे हे आहे. अशा प्रकारे प्रिन्सिपल पण आपलं खूप मदतीचे करतात, काम करतात. आणि मॅनेजमेंट खूप चांगली आहे आपली. मॅनेजमेंटने आपल्या आजपर्यंत कुठल्याही कर्मचाऱ्याचं आमचं नुकसान केलेलं नाहीये. आणि डायरेक्टर साहेब आमच्याकडे बरेच नॉन टीचिंग मध्ये असे कलाकार आहेत की त्यांनी खूप काय केलंय. पण धन्यवाद त्या डायरेक्टर साहेबांचं आणि सिंग सरांचं की त्यांनी कधीही आजपर्यंत, जोपर्यंत ते डायरेक्ट प्रिन्सिपल पोस्टवर होते तोपर्यंत खूप धन्यवाद. त्यांनी कधीही कोणाच्या पोटावर पाय दिला नाही आजपर्यंत. त्यामुळे खूप धन्यवाद सरांचं. आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. बोला. मेरी एक डायरेक्टर सर और अविनाश पाटिल सर से रिक्वेस्ट है, जैसे हर जगह फिट मूवमेंट चल रहा है, अंबरनाथ में अभी 2 हफ्ते पहले हुआ था, उन्होंने एक सड़क ब्लॉक करके और वहाँ फिटनेस के सब इक्विपमेंट लगा के सब गेम मलखम से लेके सब 3 घंटे का करवाया था। लास्ट वीक कल्याण में वायले नगर में हुआ था, और अभी विले पार्ला में एक पार्ला उत्सव चल रहा है। तो उसी तरह मैं भी चाहता हूँ कि बिरला कॉलेज एक KDMC के लिए सिर्फ ऑर्गेनाइज करे, कोई भी 8-10 गेम कर लेके, और शाम के समय में हम एक फिट मूवमेंट बिरला कॉलेज के बिरला उत्सव नाम से रन करें। इतनी मेरी बस रिक्वेस्ट है। जरूर जीतू, अगर आपका ये लीडरशिप रहा तो जरूर हम लोग करेंगे। सो बहुत धन्यवाद आप सभी चारों पैनलिस्ट को, जिन्होंने काफी अच्छे ढंग से अपने वक्तव्य रखे। और आप लोग बोलने में थोड़ा सा अपने आप को भले बोल रहे थे कि थोड़े से अपने आप को कम महसूस कर रहे थे, बट मुझे ऐसा कुछ लगा नहीं। जिस तरह आप लोगों ने अपने आप को पेश किया, जिस तरह आप लोग बोले,
तो मुझे लगता नहीं कि आप लोगों की बातों को सुनकर तो ऐसा लगता है कि कभी कभी जरूरत पड़े तो आप लोगों को भी क्लासरूम में भेजा जा सकता है। इतनी काबिलियत आप सभी लोग रखते हैं। और मैं सोच रहा था कि आप लोग इस तरह अपने आप को अंडर एस्टिमेट मत करिए। आप लोगों के लिए मेरे मन में 2 पंक्तियां आ रही थी कि परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, फैले हुए उनके पर बोलते हैं, वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। तो आप सभी लोग हुनर के धनी हो। आप लोगों को कोई जरूरत नहीं है कि आप लोग यहाँ पर भाषण देंगे या बहुत ज्यादा बोलेंगे तो ही, क्योंकि हर आदमी अपने आप में इतनी काबिलियत रखता है। अभी प्रदीप पवार की बात हो रही थी, तो प्रदीप पवार की के बारे में हालांकि उन्होंने खुद ही कह दिया, बट बीडी जोशी सर से रह गया था, तो मेरे मन में वो बात आ रही थी कि बिरला कॉलेज ये भी अपने आप एक मिसाल है कि यहाँ पे जनरेशंस टुगेदर। मतलब मैं तो इनके ग्रैंडफादर श्री गंगाराम जी पवार, फिर इनके पिताजी प्रकाश पवार जी और आज प्रदीप पवार, ये तीनों जनरेशन मैं कह सकता हूँ कि पूरा परिवार बिरला महाविद्यालय के लिए समर्पित परिवार है। और इन्होंने बहुत कुछ दिया है। शुरुआती दौर में जब कॉलेज को वाकई में बहुत जरूरत थी, मैं जब विद्यार्थी था तो प्रकाश पवार जी के साथ मैं वॉलीबॉल खेलने गया था नागपुर। तो आप लोगों का जो कंट्रीब्यूशन रहा है बिरला कॉलेज के लिए, वो बिरला कॉलेज मुझे लगता है हमेशा ही ऋणी रहेगा। और मैं तो प्रदीप पवार को एक बात किसी ने नहीं यहाँ पे बताया, बट हमारे यहाँ YCMU का सेंटर है, यशवंतराव चौहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, उसके रजिस्ट्रार अगर किसी को कहा जाए तो वो प्रदीप पवार हैं। बिकॉज ही इज द पर्सन कि जिसके पास आप कोई भी चीज लेके जाओ। कुछ दिनों तक मैं भी इनके साथ काम किया और भले हम कोऑर्डिनेटर के रूप में रहे, बट जितना नॉलेज और जितना कॉन्फिडेंस प्रदीप पवार को किसी भी बात को लेकर होता था, वो शायद किसी में नहीं। बहुत बार वाडेकर सर भी बोलते थे, प्रदीप जरा हे बघून घे काय याच्याबद्दल काय करायचं आपल्याला। तो दैट इज अ काइंड ऑफ कॉन्फिडेंस अ पर्सन कैन हैव। सो प्रदीप पवार की जितनी तारीफ की जाए, और आज भी मुझे भी नाइट कॉलेज जब मैंने लिया ज्वाइन किया, तब भी कई बार बहुत सारी टेक्निकल बातें होती थी, तो मुझे इतना कॉन्फिडेंस भी होता था कि हर आदमी को जब भी कोई बात के लिए पूछो तो दे यूज्ड टू गाइड मी वेरी वेल। और अनिल लबरे की अगर बात करें तो अनिल लबरे का हमारा पारिवारिक थोड़ा सा रिश्ता है, क्योंकि बोल सकते हैं हम गुरु बंधु भी हैं, हमारे गुरु कॉमन है। तो अनिल लबरे और इनके पूरे परिवार के साथ में हमारा काफी और जैसा कि इन्होंने कहा कि ये भी अपने आप में हरफन मौला है। बोलते हैं जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल के खाक जिया करते हैं। तो ऐसे जिंदा दिल इंसान है हमारे अनिल लबरे जी। और हरफन मौला कहीं भी, चाहे वो ड्राइविंग की बात हो, चाहे वो कोई भाषण देना हो, चाहे यूनियन के किसी काम को लेकर चलना हो, सो अनिल लबरे हैज बीन वेरी डायनामिक पर्सनालिटी इन द कॉलेज। और अपने आप में भगवान ने उनको एक ऐसा पर्सनालिटी दिया भी है कि अगर हजारों में भी खड़े रहे तो अनिल लबरे दिख जाते हैं। तो ऐसे अनिल लबरे जी को भी बहुत बहुत धन्यवाद और बहुत बहुत शुभकामनाएं उनके आगामी जीवन के लिए। और जितेंद्र सैनी की अगर मैं बात करूं तो जितेंद्र सैनी हैज बीन अ काइंड ऑफ एसेट टू द बीके बिरला कॉलेज एंड इन पर्टिकुलर टू जिमखाना। बिकॉज रिसेंटली आप सभी लोग जानते हैं, हम लोगों ने कभी इसके बारे में चर्चा नहीं की, बहुत सालों बाद बीके बिरला कॉलेज में ऑल इंडिया इंटर यूनिवर्सिटी रग्बी टूर्नामेंट हुआ। और आप सभी के जानकारी के लिए मैं बताना चाहता हूं कि एक नहीं 2 टूर्नामेंट एट ए टाइम हुआ। और ये टूर्नामेंट को साकार करने में, इसको सक्सेस करने में, अगर मैं मतलब नरेश चंद्र सर प्लेटफॉर्म पे हम दोनों का, मेरा और बागराव सर का नाम बोल देते थे, बट मैं समझता हूँ हम लोगों के बराबरी में अगर किसी ने काम किया तो जितेंद्र सैनी ने काम किया है। और मैं एक दिन मीटिंग में बोल भी रहा था कि जितेंद्र सैनी वॉज सच अ पर्सन की जो कभी भी पर्दे के सामने आकर उस बंदे ने काम नहीं किया। हमेशा रात को 12 बजे, 1 बजे, 3 बजे, 4 बजे। एंड जितेंद्र सैनी की एक खासियत है, कोई भी काम आप कहिए तो वो ये नहीं बोलेगा कि सर ये नहीं हो सकता, हाँ सर हो जाएगा, कर देते हैं सर, कल हो जाएगा। सो दैट इज अ काइंड ऑफ पर्सन वन कैन हैव। एंड जितेंद्र सैनी अपनी बारे में बता रहे थे कि ही हैज बीन प्लेयर ऑफ आरकेटी कॉलेज फॉर 7 years and I am proud to say that he is coach of BK Birla College football team from last 5 to 6 years. जब से मैंने जिमखाना कमेटी चार्ज लिया है, तब से बिरला कॉलेज की फुटबॉल टीम की पूरी दारोमदार जितेंद्र सैनी पर है। और इनके कोचिंग में मैं आप सभी को बताना चाहता हूं कि हमारी टीम इंटर जोन तक 2-3 बार पहुंची है, एंड दैट टू इट इज जस्ट बिकॉज ऑफ जितेंद्र सैनी। सो जितेंद्र सैनी की भी जितनी तारीफ की जाए उतनी कम है।
और उन्होंने तो खुद ही कहा कि जो कोई भी काम हो तो ही इज ऑलवेज अवेलेबल। एंड सही में मतलब मैं ऑफिस में भी जाता हूँ तो नॉलेज पॉइंट ऑफ व्यू से हम लोग बात करते हैं, तो अकाउंट्स के बारे में भी कभी कुछ हो तो जितेंद्र सैनी से कोई भी बात की जाए तो जरूर हम लोगों को उसका सोल्यूशन मिलता है। और राजेश तिवारी की जहां तक बात करें तो राजेश तिवारी से जब भी मैं बात करता हूं तो मुझे अपने पुराने एग्जामिनेशन के धुरंधर श्री आर डी प्रसाद और श्री वाई पी सिंह की याद आती है कि आप दोनों ने जिस तरह मतलब इस एग्जाम को संभाला था, ऐसे ही राजेश तिवारी आज संभाल रहे हैं। और राजेश तिवारी के अंदर भी इतना कॉम्पिटेंसी है एग्जाम के चीजों को लेकर। एंड और सिंस ही इज वर्किंग फॉर यूनिट 2 तो नाइट कॉलेज और यूनिट 2 लगभग एट पार ही आते हैं। तो बहुत सारे नियम मैं राजेश तिवारी से भी पूछता हूँ। राजेश तिवारी का भी एक अलग अंदाज है, हमेशा हंसते हुए, और कभी भी कोई बात हो तो राजेश तिवारी हर चीज के लिए तत्पर रहते हैं। तो मैं समझता हूँ, मेरे मन में एक बात आ रही थी, डायरेक्टर सर मतलब बोलते हैं, मैं समझता हूँ ये शरीर अगर बीके बिरला कॉलेज है तो नॉन टीचिंग ये इस शरीर का हृदय है। और ये हृदय जो होता है ये सबसे इंपॉर्टेंट प्लेस होता है जिसके बिना आदमी चल नहीं सकता। भले बाकी अवयव जो होते हैं शरीर के वो दिखते हैं, राइट, हृदय दिखता नहीं है, लेकिन शरीर में अगर सबसे ज्यादा इंपॉर्टेंट अगर कोई अवयव है, कोई पार्ट है तो वो हृदय है। तो आप सभी लोग इतने तत्परता के साथ, इतने तन मन, मैं तो समझता हूँ धन की भी बात की जाए तो कोई कम नहीं, क्योंकि हम में से बहुत सारे ऐसे लोग हैं दे हैव नेवर लुक्ड अपॉन देयर पॉकेट। कभी कॉलेज के काम को लेकर जाते हैं तो ये नहीं सोचते की माझ्याकडे पैसे आहे किंवा कॉलेजकडनं ऍडव्हान्स घेऊन जाणार, आधी ते त्यांचं खर्च करून येतात, नंतर ते बघून घेऊ, असं त्यांचा अप्रोच आहे. So I'm very proud of all our non-teaching staff and particularly in all 4 of them. So with this, बीडी जोशी सर को मैं धन्यवाद और अभिनंदन करना चाहूंगा कि आपने ये कंसेप्ट लाया। हालांकि नरेश चंद्र सर और हमारी बहुत दिनों से चर्चा हो रही थी कि अपने एडमिनिस्ट्रेटिव स्टाफ का भी एक्सप्रेशन होना चाहिए, बट ये कहीं ना कहीं बात मन में रहती थी कि 40 मिनट किसी को कहने के लिए कहा जाए तो हो सकता ना बोल पाए। तो ये परसों नरसों सर ने एक कंसेप्ट निकाला कि वी शुड हैव अ पैनल डिस्कशन, और ये बहुत अच्छा रहा। मैं चाहता हूं कि बच्चे लोग जो और लोग भी कुछ बोलना चाहें तो दे ऑल आर वेलकम। सो विद दिस आई एम थैंकफुल टू यू बीडी जोशी सर फॉर गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी। थँक्यू हरीश सर. नॉन टीचिंग स्टाफचं एक सेशन आता आपलं चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच म्हणजे ह्या 4 जणांचं मनोगत ऐकलं. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या विभागामध्ये आपण फिरून आलो प्रत्येकाच्या लक्षात येईल. एक्झाम सेक्शन मध्ये जाऊन आलात, कास्ट व्हॅलिडिटी, नंतर ऍडमिशन्स, इन्कम टॅक्स आणि सॅलरी, म्हणजे वेगवेगळे फील्ड्स आपण कव्हर करायचा प्रयत्न करतोय. पुढच्या सेशन मध्ये आमचा असा विचार आहे की डिग्री कॉलेज एनरोलमेंट एलिजिबिलिटी, नंतर टीचर्स अप्रुव्हल्स वगैरे ह्या प्रोसेसमध्ये जस्ट माहितीसाठी म्हणून, कारण का कुठलीही प्रोसेस म्हणली की त्याला डॉक्युमेंटेशन आलं, डॉक्युमेंटेशन मध्ये एक्सपर्ट सगळेच जण असतात, पण एक्सपर्ट कोणीच नसतं ज्यावेळेला गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जातो त्यावेळेला, कारण का प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन पेपरची मागणी केली जाते आणि ती पूर्तता करायला सांगितली जाते असं आढळून येतं. त्यामुळे प्रत्येक क्षण हा नॉन टीचिंग स्टाफ करता, इनफॅक्ट सगळ्यांकरता हा शिकण्याचा क्षण आहे. दरवेळेला काहीतरी नवीनच शिकायला मिळतं. जसं जितेंद्रने सांगितलं की मी सॅलरी स्लिप जनरेट करायला सुरुवात केली आणि आता ती सगळ्यांना मेल करतोय, ते त्याने स्वतःच्या एक्सपेरिमेंटने केलं. तसंच प्रत्येक जण काहीतरी स्वतःच्या लेवलवर करत असतील. आपण गव्हर्नमेंटच्या स्कीम्स मध्ये ऐकतो इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर, वन ऑफ द इनोव्हेटिव्ह आयडिया जनरेटेड बाय जितेंद्र सैनी. तसंच त्याने फीज ऍक्टिव्हेशन करता एक नवीन युटिलिटी सांगितली होती, ती पण त्याने ऍक्टिव्हेट करून घेतलेली होती 2 वर्षापूर्वी. राजेशने फीज रिकन्सिलेशन मध्ये काय काय ह्या गोष्टी हव्यात, या गोष्टी नको आहेत. प्रदीपने ऍडमिशन करताना बरोबर कुठल्या पॉइंटवर चेक पॉइंट ठेवायचे हे शोधून ठेवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक जण हळूहळू त्या फील्डमध्ये एक्सपर्ट होत चाललेला आहे. थोडक्यात काय की आज, आणि त्यांचं सगळ्यांचं एज जर का बघितलं तर 35 ते 40च्या एज मध्ये जवळजवळ सगळेजण आहेत. म्हणजे आपली जी पुढची पिढी असणार आहे ही दोन्ही दृष्ट्या सक्षम असणार आहे.
शिक्षणाच्या दृष्टीने तर आहेच. ऑलरेडी ते आपण असं म्हणूया की सगळेजण सुशिक्षित आहेत. सगळ्यांनी चांगलं शिक्षण घेतलेलंच आहे, पण त्याचप्रमाणे त्याचा चांगल्या रीतीने वापर करतायत हे खरं सुशिक्षितपणाचं लक्षण आहे. तसंच त्यांना मिळालेल्या त्या नॉलेजचा ते योग्य रीतीने वापर करतायत. मुलांपर्यंत सगळी माहिती व्यवस्थितरित्या योग्य रीतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया जाणून कामात सुलभता सुसूत्रता आणायचा प्रयत्न करतायत. हे सगळ्यांच्या दृष्टीने खरंच कॉलेजच्या दृष्टीने पण कौतुकास्पदच आहे. 2 जणांचा उल्लेख यांनी प्रत्येकाने केला, सिंग सर आणि पारिक सर. सिंग सर तर आयकॉनच आहेत. सगळ्या गोष्टी माहिती असणारा एकमेव माणूस. मी आणि पारिक थोडेसे त्यांच्या मानाने कमी आहोत आणि वी ऍक्सेप्ट दॅट. कमी आम्ही असं म्हणतो, कमी किती हे आम्हाला माहिती नाही, 50% पण असेल कदाचित. त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या. कन्सिस्टन्सी, एखाद्या कामामध्ये शेवटपर्यंत त्याची तड लागेपर्यंत काम कसं करत राहायचं हे आपण त्यांच्याकडनं शिकलेलो आहे. पारिक सरांकडे एक गोष्ट मी नक्की शिकलो की कुठल्याही गोष्टी मॅनेज कशा करू शकतो. म्हणजे कुठेही गेलं तर त्यांचे मित्र बरोबर अवेलेबल असायचे. म्हणजे दोघांकडनं 2 वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या लेवलवरून वेगवेगळ्या गोष्टी जर का शिकला तर एक परिपूर्ण माणूस नक्की बनवू शकतो. काही गोष्टी आपल्याला जमतील, काही गोष्टी आपल्याला जमणार नाहीत, काही हरकत नाही. पण आपल्याला ज्या गोष्टी जमत नाहीत त्या करण्याचा प्रयत्न सगळेच जण इंडिव्हिज्युअली करतायत. कास्ट व्हॅलिडिटी किंवा इतर काही एक्झामचं सॉफ्टवेअर नवीन आलं, 3 वेळा एक्झामचं सॉफ्टवेअर वापरलं गेलं, कुठलं नवीन प्रोग्राम आला फीचा किंवा इतर काही सिस्टीम्स आल्या, प्रत्येकाने त्या सिस्टीम्स आत्मसात केलेल्या आहेत. आत्मसात करण्याचा उद्देश, म्हणण्याचा उद्देश असा आहे की नुसतं वरवर त्याचं ऑपरेशन नाही, तर त्याच्यातल्या खाचाखोचा ओळखून त्याच्यावर कसं काम करता येईल आणि काय प्रॉब्लेम्स आहेत ते कशा रीतीने सॉल्व्ह करता येईल याला आत्मसात करणं आवश्यक आहे आणि असं सगळ्यांनी केलेलं आहे. मी परत एकदा इथे नमूद करू इच्छितो की डायरेक्टर डॉक्टर नरेश सर, प्रिन्सिपल डॉक्टर अविनाश पाटील सर, संकल्पना मांडणारे हरीश दुबे सर आणि त्यांचं आणि माझं दोघांचे नॉन टीचिंग स्टाफशी जरा जवळचं नातं आहे. त्यांनी त्यांचे वडील पण नॉन टीचिंग स्टाफ होते म्हणून त्यांनी सुरुवातीपासून सांगतात की माझं एकदम जिव्हाळ्याचं नातं आहे. माझं सिंग सरांमुळे जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं, नाही तर अदरवाईज माझं काही फारसं जवळचं नातं नव्हतं. पण सगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या लोकांकडनं, जसं म्हणजे माझी अशी अपेक्षा आहे की प्रदीप पवारकडनं ऍडमिशन्सचं सगळं सॉफ्टवेअरची माहिती जितेंद्रने घ्यावी. जितेंद्रच्या सॉफ्टवेअर काय जी स्किल्स असतील त्याची माहिती प्रदीप पवारने घ्यावी. कास्ट व्हॅलिडिटीचं असे एक्झाम्पल म्हणून आपण घेतोय, कास्ट व्हॅलिडिटी आणि इतर काही जे स्किल्स आहेत ते दुसऱ्याने घ्यावे. एक्सचेंज ऑफ स्किल्स, ज्याने आपली संस्था ही खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. आपण चेंज ऑफ रोटेशन किंवा चेंज ऑफ जॉब्स म्हणतोय, त्याच्याऐवजी चेंज ऑफ स्किल सेट विचार करू की मला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि शिकायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला काय विचार मनात येईल, त्याच्या खाचाखोचा काय असतील, त्याची थेअरी काय असेल, प्रॅक्टिकल्स काय असतील, या दृष्टीने विचार करून आपण पुढे कार्य करता येईल का त्याच्यावर विचार करायला पाहिजे. माझं टेबल चेंज झालं म्हणून माझं काय जॉब चेंज होत नाहीये. आणि टेबल म्हणण्यापेक्षा माझ्या स्किल सेटमध्ये काय इम्प्रूव्हमेंट मला करता येईल. आणि मी एकच सांगतो, आपल्या स्किल सेटमध्ये इम्प्रूव्हमेंट फक्त आपण करू शकतो, कोणी सांगून करू शकत नाही. कारण का मी शिकत होतो त्यावेळेला मला एकच जाणवलं, आपण जे पुस्तकं वाचली तेवढीच आपण कायम लक्षात ठेवतो. नाम मैं बोल देता हूँ। मिस्टर बीडी जोशी, ट्रेनिंग सेशन बाद में लेंगे। बैठो बैठो बैठो, बसा अपना अपना, जैसे बैठे वैसे ही बैठो।
Director sir, can I speak for a minute? Director sir. नहीं अभी बीडी जोशी को कंक्लूड करने दो, कंक्लूड करो. I think Madhu Thakur Desai also is raising hand. ठाकूर देसाई मॅडम मला काही बोलायचं का? हाँ सर, आजचं सेशन डायरेक्टर सर अरे क्या ये रिस्पेक्टेड कब से सुन रही होगी बिना डॉक्टर साहब Yes, yes. कैसे नंबर I'm speaking. सेशन कंप्लीट कैसे? respected Dr. Naresh Chandra sir, Dr. Avinash Patil, and all the four speakers today. That's right. कर दिया. आजचं सेशन खूप छान झालं, खूप नवीन माहिती कळली. सर, मला डायरेक्टर सर आणि प्रिन्सिपल सर आणि बीडी जोशींना एक रिक्वेस्ट करायची आहे की आपल्यातले बरेचसे नॉन टीचिंग डिग्री पण म्हणजे त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण एनहान्स करतात. म्हणजे कोणी अंडर ग्रॅज्युएट लेवलला सोडलेलं असतं ते BA करतं, पुढे MA करतात. तर आपलं ज्या वेळेला डिग्री डिस्ट्रीब्युशन हे असतं, सेरिमनी असतो, त्यावेळेला नॉन टीचिंगचं पण फेलिसिटेशन केलं जावं ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मिळवली आहे, आणि म्हणजे त्यांना PhD करण्याचं पण मोटिवेशन मिळेल, अशी माझी एक सरांना रिक्वेस्ट आहे. काय PhD करण्यासाठी? हा सर, काय काय जण तर MA ऑलरेडी आहेत ना, तर त्यांनी डिग्री वाढवल्यानंतर त्यांचं एनहान्समेंट केल्यानंतर त्यांचं पण फेलिसिटेशन केलं जावं, अशी माझी एक रिक्वेस्ट आहे. म्हणजे याच्यावर विचार करावा असं मला वाटतंय. मैंने PhD और what degree? सर, अभी फिलहाल तो पोस्ट ग्रेजुएट डिग्री के लिए करेंगे तो हमारे धीरे पास तो धीरे. अभी तक डॉक्टर RB सिंह PhD है. हाँ, उनके बाद तो किसी ने किया नहीं है ना, तो नहीं फिलहाल किया. तो कर रहा है क्या? नहीं PhD नहीं केली कोणी. नहीं. Anyone is doing PhD? MA काफी लोगों ने किया. MA केला है MA. हाँ, तो उनको थोड़ा मोटिवेशन के लिए MA जो अभी इसके बाद MA या MCOM या ऐसा कुछ करेंगे. बिरला कॉलेज से करेंगे तो 50% फी कंसेशन. हाँ, ऐसा कुछ तो क्वालिफिकेशन एनहांसमेंट के लिए करेंगे. 100% फी कंसेशन. दिस इज व्हाट इज माय रिक्वेस्ट. अरे तुमची And then रिक्वेस्ट मान्य झाली. 100% फी कंसेशन. okay, thank you We sir. will pay. म्हणजे कोणी काही असेल, we will see that 10 जण MA करत असतील 10 ची फी फुल. Yes, thank you sir. अरे And- you have said you are senior most professor. मग काय? And sir, second request was अभी सेकंड earlier. सीनियर मोस्ट तैयार बैठा है, बोले अरे मेरा तो अभी नंबर ही नहीं. नहीं सर, एक छोटी सी रिक्वेस्ट है. पहले हमारे यहाँ टीचिंग नॉन टीचिंग के मैचेस होते थे. Yeah. क्रिकेट मैच मैं होती थी. बोलने वाला था, अब साहब आप ही बोल दोगे तो फिर मैं क्या बोलूंगा? तो वैसी मैच आप सर वापस से शुरू करो. क्रिकेट है, फुटबॉल है, बैडमिंटन Yes, है. yes, there will be tournament. और यहाँ दोनों मतलब अभी क्या टीचिंग नॉन टीचिंग में नॉन हटाई देंगे. हाँ, वही एक टीम अब रहती थी. एक परिवार है. 2 टीमें रहती थी, कोई भी किसमें भी जाता था वैसे. तो जहाँ अनिल लवरे होगा वो जीत जाएगी टीम. और और नहीं तो अभी क्या सर बीडी जोशी होगी वो जीत जाएगी. हाँ, थोड़ा तो टाइटन के तो है अपन. that was stopped, so we have to restart it. We ऐसे should मुझे revive. I fully agree. ये actually last month also we discussed. ये अनिल लवरे वगैरह आए थे, डॉक्टर हरीश दुबे से बात हुई. मैदान आताच नव्याने मैदान पण level नवीन होत केलेलं आहे. आलेला आहे. So there हाँ. will be starting, we will have the तयार होतो. first Correct. 16 जूनचे आधी one event will be इंटर म्हणजे टीचिंग नॉन टीचिंग करा, इंट्रा क्लास या इंटर फॅकल्टी असं काही करा. Thank you, sir, and I congratulate all the 4 speakers for their excellent deliberation, and thank you for giving me this opportunity. Thank you, Very sir. good, great. क्या you are saying what? जैसे भी कोई भी गेम करवाएंगे ना, उनमें जैसे क्रिकेट करवाएंगे, 11 रहेंगे तो 6 टीचिंग, 5 नॉन टीचिंग, 1 टीम करेंगे मिक्स करके. बाहर खेलने के लिए. बाहर भी खेलने के यहाँ भी तो इंडिविजुअल इंडोर करवाएंगे. I think Dr. Harish who is coordinating? Anyone else? सारिका पाटील. सारिका पाटील.
सर मी ना ट्रेन मध्ये माझा आवाज जाणार, पण थँक्यू आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली नॉन टीचिंगला. आवाज येते, बोला बोला, बिंदास बोला. हा सर, पण ट्रेन मध्ये असल्यामुळे मला नाही अरे जास्त ट्रेन मध्ये आवाज चांगली येणार, ट्रेनची पण आवाज येणार, काय करणार? सर नाही, मी उभी मला नाही जसं, पण अरे थँक्यू. बोला मला तरी फार दोन चार, हे जे बोलतात 2-4 सेंटेन्स बोला. हो मी बोलते सर, थँक्यू. मला आज कुठेतरी म्हणजे ज्या नेहमी टीचिंगचं एक्सप्रेशन चालू असेल, तर मी कधी तुमच्या कॅबिन मध्ये, कधी पाटील सरांच्या कॅबिन मध्ये कोणाच्या तरी ठिकाणी गेलेले असेल आणि एक्सप्रेशन थोडं ऐकायचे, तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की नॉन टीचिंगचं का नाही, आणि तो प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला, थँक्यू. आणि नॉन टीचिंग मध्ये मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगेल की तुम्हालाही माहितीये कोर्सेस वाढलेले आहेत, त्या मानाने माणसं तेवढी वाढलेली नाही, पण तरी पण आम्ही आमचं काम भरपूर तत्परतेने करत असतो आणि प्रयत्न करत असतो. जर कुठे कमी पडलं आणि तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवता, आम्ही आमची कामं सोडून बाकीच्या कामं जी महत्वाची आहेत ती करायला तत्पर असतो. तर थँक्यू आमच्यावर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल. तर मी एवढंच बोलते आता, कारण की मला खरंच नाही जमत बोलायला. थँक्यू सगळ्यांना, थँक्यू. तुम्हाला तर इन्व्हाइट केला होता, तुम्ही बोला, तुम्ही आलाच नाही. सर मी फोर्टला मोरेला बोलला होता, सारिका पाटीलला बोलवलं होतं ना इथे. सर मी फोर्टला युनिव्हर्सिटीला होती आता ट्रेन मध्ये. हा ठीक आहे, ओके. पुढच्या उद्या परवा तुमचा होईल. हा ठीक आहे. आणखीन कोणी शिक्षकांपैकी? स्वप्ना मॅडम प्लीज. Respected Principal, Dr. Naresh Chandra, Principal Dr. Avinash Patil, Dr. Harish Dubey, Mr. B.D. Joshi, Mr. Pradeep, Mr. Anil Labre, Rajesh, and Jitendra Saini. So they are the speaker of today. आज खऱ्या अर्थाने आपण म्हणू की अख्खं बिर्ला कॉलेज इथे एक्सप्रेस झालं. एवढे दिवस आपण ऑफकोर्स बी डी जोशी सरांचं झालेलं होतं, पण जे आपण बिर्ला परिवार म्हणतो तर तो आज आपल्याला सगळ्यांकडनं ऐकायला मिळालं, कारण प्रत्येकाचा अँगल आणि प्रत्येकाचे अनुभव आणि प्रत्येकाचा प्रवास हा, आपण जरी बरोबर प्रवास करत होतो तरी प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो, कारण आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो. आपलं गोल एकच होतं की बिर्ला कॉलेजची दिवसेंदिवस प्रगती व्हावी आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपण चांगली सेवा देऊ शकू, हा प्रयत्न आपण सगळेच करत होतो. आणि इट्स आफ्टर ऑल अ टीम, आणि त्याच्यामुळे कुठलाच कॉम्पोनंट जरी वीक पडला तरी सुद्धा कॉलेजची प्रगती होऊ शकली नसते. तर जेवढं टीचिंग महत्वाचं आहे, त्याच वेळेला त्यांना ऍडमिशन पासून जी सगळी प्रक्रिया रिझल्ट पर्यंत ते त्यांना सर्टिफिकेट मिळणं हातामध्ये, या सगळ्या प्रक्रिया तेवढ्याच महत्वाच्या मुलांच्या आयुष्यातल्या असतात. आणि त्याच्यामुळे आपल्यासाठी शिक्षकांच्या बरोबरच ही जी आपली नॉन टीचिंग आपण जरी म्हणत असो, ही जी जनरल ऑफिस आणि अकाउंट ऑफिस आणि सगळं बाकी सांभाळणारी जी टीम आहे, ही किती महत्वाची आहे हे आपल्याला सगळ्यांना वेळोवेळी नेहमी अनुभव यायचाच. आणि आपल्या महाविद्यालयाचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे जे खेळीमेळीचं वातावरण आपल्याला नेहमी दिसतं, किंवा एक फ्रेंडली ॲटिट्यूड आपल्या सगळ्यांमध्ये बोलण्यामध्ये असतो. तर हे सगळं असं वातावरण केवळ आपणच नाही तर आपले नॉन टीचिंग सुद्धा आपल्याला तेवढ्याच चांगल्या रीतीने सहकार्य करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ते वातावरण नेहमी मिळत असतं. तर ही सगळी तरुण मुलं आहेत, म्हणजे माझ्या समोर मी इथेच बसलीये आणि या सगळ्या तरुण मुलांच्या हातात कॉलेजचं भवितव्य असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण यांच्या मागून ज्या वेळेला आणखीन नवीन भरती होईल त्यावेळेला त्यांच्याकडे आणखीन तरुण मुलं, आणखीन त्यांचे ज्युनियर्स येतील. पण कॉलेजचं जे कल्चर आहे ते पुढे न्यायचं काम या सगळ्यांना करायचं आहे. आणि हे आपण सगळ्याच वेळेला म्हणत असतो की ज्या ज्या वेळेला कॉलेजला गरज असते त्यावेळेला सगळे एकजुटीने उभे राहतात, मग दिवस असो रात्र असो. हे आपण जसं टीचिंग विषयी बोलतो तो सेम गोष्ट यांच्याकडे तर अनेक वेळेला नॉन टीचिंग मध्ये युद्धजन्य परिस्थिती खूप वेळा असते की आजच्या आज फॉर्म पाठवायचे, ॲफिलिएशन पाठवायचं किंवा एनरोलमेंट पाठवायचं, तर अगदी रात्री जागून सुट्टीच्या दिवशी येऊन सुद्धा हे सगळेजण काम करत असतात. तर मला एवढंच सांगायचंय की ज्या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत कॉलेजचं सगळं काम सांभाळलं तसंच पुढे पण सांभाळा. जे काही आणखीन सपोर्टची आपल्याला गरज आहे ती तर मिळणारच आपल्याला, पण कॉलेज प्रती असलेलं तुमचं प्रेम
आस्था, प्रामाणिकपणा किंवा माझं कॉलेज आहे ही भावना ही आपल्या सगळ्यांची अशीच निरंतर राहो आणि आपल्या महाविद्यालयांची दिवसेंदिवस प्रगती हो हीच मी प्रार्थना करते. थँक्यू सो मच. थँक्यू स्वप्ना मॅडम. किशोर देसाई सरांनी हात वर केलाय. किशोर देसाई सर प्लीज. Good evening, all of you. Respected Dr. Nareshchandra, Dr. Avinash Patel, Swapna Madam, Harish Dubey sir, आणि सगळे मित्र परिवार. आज नॉन टीचिंगचं ऐकून खूप बरं वाटलं. इनफॅक्ट वी वर ऑल्सो वेटिंग सिन्स अ लॉंग टाइम टू लिसन टू देम. आणि हे आज घडवून आणलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. हे खरंच ऍक्च्युली नॉन टीचिंग जरी असले तरी कॉलेजमधले हे खरे रत्न आहेत. कारण बरीचशी कामं जी होत नाहीत किंवा जी आम्हाला गरज लागते, आम्ही ऑफिसमध्ये गेलो, अनिल लबरे असो, प्रदीप पवार असो, जितूभाई असो, यांना सांगितलं तर कधीच त्यांनी असं सांगितलं नाही की सर थोड्या वेळाने या. इट वॉज सो फास्ट. इनफॅक्ट आत्ता जेव्हा आम्ही 11वीचा रिझल्ट तयार केला, काही इश्यूज होते आणि जितू भाई वॉज सो हेल्पफुल की सर मैं करता हूँ आप टेन्शन मत लो. आणि त्यांनी आम्हाला एवढी मदत केली. काहीही तसं नसताना जस्ट अ रिलेशनशिप म्हणा किंवा त्यांचा स्वभाव म्हणा किंवा त्या कॉलेजचा एक ऍटिट्यूड तसा आहे, एक मदतीचा हात कायम असतो. अनिल लबरे वॉज ऑलवेज क्लोज टू मी. आम्ही एकाच वर्षी जॉबला लागलो. मला अजूनही आठवतं अनिलची आणि माझी पहिली भेट झाली होती. अनिलच्या वडिलांना बरं नव्हतं आणि ही कॉल्ड मी. आणि तेव्हापासून जी मैत्री झाली ती कायम. म्हणजे अनिल इज फ्रेंड टू ऑल ऑफ देम. पण आमचे फॅमिली रिलेशनशिप्स राहिले. वी हॅड बीन टुगेदर मेनी ऑफ द प्लेसेस. सो नॉन टीचिंग आणि टीचिंग मध्ये काही खूप फरक नाही. आता आज नरेशचंद्र सर पण म्हणाले की आपण जे आहे ते काढून टाकूया. तर ते पूर्वी नव्हतंच आणि आजही ते नाहीये. वी वर ऑलवेज अ पार्ट ऑफ अ बिर्ला फॅमिली आणि आय विश देम द बेस्ट इन द फ्युचर. आणि अशी आम्हालाही तुमची साथ कायम राहू देत अशी मी सगळ्यांना विनंती करतो. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू. आणखीन कोणाला बोलायचंय आज? Again, now may I request our director, Dr. Nareshchandra sir, to express on this occasion. Nareshchandra sir, please. हॅलो, सर्वांना नमस्कार. आज खरोखर म्हणजे ऍक्च्युअली पहिले आपले बीडी जोशी बोलले होते. ऑल्सो ट्राइंग जहांगीर मोरेला पण खूप मिस्टर मोरेला बोललो. ऍक्च्युअली ऑल्सो वी आर प्लॅनिंग की डॉक्टर आर.बी. सिंग शुड कम टू, म्हणजे त्यांच्या सेशन फिजिकली करायचं. So that seminar hall मध्ये all are there and just waiting for the right time and try करचं झालंय. But the fact remains की आज खूप लोक खुश आहे आणि मिस्टर बी.डी. जोशी फार जास्त खुश आहे. आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर हरीश दुबे. मी पण आहे. I'm sure Dr. Avinash Patil, Dr. Samil and we all. But why I'm talking of it brings togetherness. It brings happiness to joy for everyone too. And कुठेतरी हे परत सिद्ध होतंय की बिर्ला महाविद्यालय एक परिवार आहे. थोडेफार डिफरन्सेस तो राहणार, but then also it is one. And प्रत्येकाबद्दल मी बोलणार आहे थोडा 2 मिनिट, but I think जितेन सैनी फुटबॉल अभी रिसेंटली आपल्याकडे रग्बी टूर्नामेंट झालं. रग्बी मध्ये खूप लोकांनी मदत केली, बट वी हॅव सीन हिम वर्किंग. यानी कधी असं पाहिलं नाही की किती 8 तासाची ड्युटी असते की 10 तासाची ड्युटी असते की 5 वाजले. मला वाटतं यांचे 5 कधी वाजलेच नाही. ही राईट फ्रॉम डे 1
सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत किंवा मला तिकडे कोणी बोलला होता पेमेंट्स लोकांचे TADA लोकांचे कॅश पेमेंट ऑल दॅट वॉज बीइंग डन. तो हे आजचाच होता. अँड मिस्टर अनिल लबरे तर ऍक्च्युअली मला आज शेखर लबरेची आठवण झाली. कारण काय लबरे आमच्या सर्वांचं म्हणजे भलेही तो टाटा RB सिंगची गाडीवर होते बट he also has traveled with me. I took me माहितीने कुठे कुठे and also to my native place. And it is not the question of being, because person behaves like a family. And once you become that close, so बाकी other things remain, but they do so get sorted out. घरात पण थोडेफार differences असतात. वैसे डॉक्टर समेल is looking at me, बोले मी पण तेवढीच खुश आहे. So it's a very positive environment which we are seeing. So I think now next 2-3 days panel discussion is absolutely yes. So it's a new beginning. So BD Joshi was also telling कि सारिका पाटील या कोण रह गए निपाणी सर्वांना बोलवायचं आणि शेवटच्या म्हणजे 5 वाजता चहा वगैरे जरा व्यवस्थित so that let everyone feel once again we are a family. मिस्टर BD जोशी ने तो मेरे को लगता है आधे से ज्यादा BD जोशी सर ही बोले आज, क्योंकि वो अपना सिद्ध कर रहे थे कि बोले आज मौका मिल गया है तो अपने सब लोगों को जो है मैं पूरी तरीके से चार्ज कर दूं. तो उन्हें तो रिजल्ट नहीं है, अभी वो रजिस्ट्रार है. तो रजिस्ट्रार का काम क्या है? सारे काम बढ़िया हो, एनरोलमेंट बढ़िया, सर्च बढ़िया, आउटवर्ड रजिस्टर निकालो. बट लबरे हैज बीन very passionate to me in person. मैंने कभी किसी काम को भी, हालांकि he was also making some reference of that kind, but it can't be certain things शब्दात बोलता it नहीं है. But रात्रि दिवस कभी काही, there were times कि बाहर काही प्रॉब्लम होती. College has been full of difficult times and there were few persons वो बाहर उभे राहती, रोडवर राहती, काय करती, but they will stand for कॉलेज आहे, कॉलेजसाठी आहे. हे आपला काही लोकांनी ऑल्सो आय एम रिकलेक्टिंग की शरद जोशी वगैरह की बाउंड्रीवर आपल्याकडे बाउंड्री पण नव्हती. बाउंड्री करताना बोले मारामारी झाली, हे झाली, बोले नाही नाही सर काही नाही, आम्ही राहू तिकडे. सो everyone has tried in the college very positive way. Cause is one. And we shall always remember the leadership, contribution, and the word is total commitment for his work, the Dr. RB Singh. Union वगैरह is another issue because everyone has to fight for his colleagues, fight for the cause. But he always, म्हणजे त्यांनी कधी अगर बाहेर गेले तो 8 वाजले, रात्री 9 वाजले, he will complete his register. And जोपर्यंत register complete होत नाही, you know, every result he will see number by number. पहले तो सगळा manual होता and until declared the result will, बोले नहीं मी चेक करणार सर. और प्रत्येक टाइमला काही ना काही चूक निघणार. That was also. So someone feels कि no मी लिहिला आहे तो परफेक्ट आहे, यामध्ये कोणी चूक काढू शकत नाही, हे बरोबर नाही. Everyone, so we should always feel कि एक दूसरे का सहकार करने. और अगर if I have found some improvement, is not fault finding. बाहेर जो व्यक्ती आहे, स्टुडंट आहे या एनीवन, त्याला याचा किती फायदा होईल. एक काम युनिव्हर्सिटीमध्ये असताना आपल्याला देअर ऑल्सो यूज टू रिमेंबर की बिर्ला कॉलेज आपला प्रायमरीली आपली
रेस्पॉन्सिबिलिटी इकडे होती. बट वेन स्टुडंट, एक विद्यार्थी आपल्याकडे येतो, काही ना काही डिफिकल्टी घेऊन येतो, आणि त्याची डिफिकल्टी जर आपण लवकरात लवकर सॉल्व्ह केली तो एक वेगळ्या प्रकारचा सॅटिस्फॅक्शन, और नाही केली तो तो काय करणार, प्राचार्याकडे जाणार. अल्टिमेटली प्राचार्य काय करणार, बेल दावणार, परत लवरेनं बोलवणार, या सम पर्सन लाईक दॅट, निपाणीनं बोलवणार. नाही तुम्ही आज से आज कलिनाला जा, फाईल सर्च करा. बट अल्टिमेट एम इज की त्या स्टुडंटला ज्याला डिफिकल्टी आहे त्याचं समाधान झालं पाहिजे. आणि तो जाताना आपले महाविद्यालयाबद्दल प्रेमाने चांगले 2 शब्द बोलला पाहिजे, हीच भावना असते. सो वेरी हैप्पी. अभी प्रदीप पवार के बारे में तो क्या बोलेंगे, बोला प्रदीप पवार से आज हुआ क्यों, तो नाही, मला सुरुवातपासून आपला माझा आणि आमचा म्हणजे आणि त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा संबंध. अँड देन त्याचे वडील आणि नाव ही. बट व्हॉट इम्पॉर्टंट पॉइंट इज, यांनी शिकायचं म्हणजे जे काही IT रिलेटेड ही डेव्हलप. पवार म्हणजे जे मोठे पवार होते ते पण फील्ड कलेक्टर, मतलब बॉटनीची जेवढी माहिती, वनस्पती कुठे आहे, कसा आहे, कुठला प्लांट पेटेल, एकदम जबरदस्त नॉलेज होती. बट ही हॅज शोन सुरुवातीला काही आपला इरेस्पेक्टिव्ह हो माझी ड्यूटी काय काय नाही आहे, बट ही वेंट ऑन लर्निंग. एंड आज कंप्यूटर मध्ये ये लबरे, पवार, ये सब मेरे ख्याल में दे आर दी एक्सपर्ट्स. मुझे भी कंप्यूटर सिखा देंगे. तो पॉइंट इज लर्निंग इज ऑलवेज इज गोइंग टू हेल्प. आपल्याला याचा डिग्रीचा प्रमोशनचा नाही, जे काम आपण 4 तासात करणार दॅट सेम वर्क वी कॅन डू इन 1 hour. हे कम्प्युटरनी या मशीननी आपल्याला शिकवलं आहे. दुसरा, चूक आपण करणार, कम्प्युटरमध्ये मिस्टेक करण्याचं काही नाही. आपली एंट्री चुकीची झाली तो रिजल्ट चुकीचा येणार. सो BD जोशी की लाइन पे मैं भी चल रहा हूँ. तो काही काम करताना कम्प्युटरवर स्पेशली डबल चेक असला पाहिजे की आपली एंट्री बरोबर आहे या नाही. अँड आज 4 है, उद्या पण 4 आहे. तुम्हीच बोलले होते ना मला, पण तुम बोलले थे 3-4 लोक होते, सारिका वगैरे. एंड वो जो ये बोल रहे थे, अपना क्या नाम है, डॉक्टर हरीश दुबे को अपने को स्पोर्ट्स में वो इवेंट 16 तारीख के पहले हो जाएगा क्या? मैच तो क्रिकेट इन चारों के फोटो नहीं आ रहे हैं इसमें. कैमरा ऑन होगा? अपना है. ये अभी राजेश तिवारी है कहाँ, एग्जाम में या कहाँ? आधा. अभी देखो ऐसी हालत है कि खुदी को कर बुलंद, ये शेर शायरी ये कर रहे थे हरीश दुबे. तो आई ऑल्सो स्टार्टेड थिंकिंग कि अगर आदमी कोई मेहनत करके एक्सपर्टाइज डेवलप कर ले तो फिर हर आदमी को उसकी जरूरत होती. अब ऐसी हालत है कि राजेश तिवारी को न वो छोड़े न ये छोड़े.
These are all examples. ऐसे भी लोग हम ये अनलवरेबल सही बोल रहा था भाई, अपन ने किसी को ठीक है तुमने अच्छा किया तो भी ठीक है, नहीं किया तो भी खुश रहो, बट दैट इज नॉट ए गुड साइन. कॉलेज में एक बार लगने के बाद हे कॉलेज आणि मी एक वेगळा नाता and to be indispensable should be there. कभी हार के फिर हुआ, yesterday भी है वर्क के भाई आधा दिन राजेश तिवारी अकाउंट्स में रहेंगे और आधा दिन एग्जाम में रहेंगे. अब 2 राजेश तिवारी बन जाए तो ठीक है, फिर एक यहाँ एक वहाँ. बट राजेश तिवारी का 2 बनाने के लिए ये राजेश तिवारी की ड्यूटी है कि अपने एक कली को जो थोड़ा कम काम कर रहा हो या कम नॉलेज हो कंप्यूटर की स्पेशली, तो उसे ट्रेनिंग करा, अपने साथ बुलाओ, बैठा लो, चलो माझे बरोबर काम करो. क्या होगा, टुमारो अनदर पर्सन ऑल्सो विल बी नोन फॉर. एक से दूसरे को बढ़ाने का है. और बिफोर आई कंक्लूड, वी आर वेरी होपफुल 6-8 महिने या 1 वर्षात हे आपला महाविद्यालय युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मध्ये असताना सुद्धा it can be a degree awarding institution. आज खाली एग्जाम पर्यंत है, but result we send to university. That time still more freedom will come, more program up to PhD. All these facility will come to our college. तो आपली responsibility अजूनही वाढणार आहे. And someone was making Sarika Patil a reference. Shortage of staff. BD Joshi is trying his best. त्यांचा तो म्हणजे राईट वे ऑफ भांडण चालूच आहे की भाई 25 पोस्ट 30 पोस्ट 40 पोस्ट आपली भरली पाहिजे. मॅनेजमेंट ऑल्सो कन्सिडरिंग व्हेरी पॉझिटिव्हली की जो एसेन्शियल जिथे जिथे आपली कमी तो आहेच. अँड नाव एज वी आर ग्रोईंग, जून पासून आपले ऍडमिशन वगैरे सुरू होतील, तो आपल्याला त्या हिशोबाने करायचे. अनकंपा तत्वाचे पण 5 लोक आपला जेडी कडून बहुतेक डायरेक्टर हायर एज्युकेशन कडून आपल्याला लेटर अपेक्षित आहे. सो ऑन दॅट फ्रंट ऑल्सो अँड मोटिवेशनल आणखी काय करता येईल दॅट एफर्ट ऑल्सो इज गोइंग. इनडायरेक्टली टू कन्क्लूड, थँक यू सो मच ऑल 4 ऑफ यू. मिस्टर Pawar, Saini, Anil Lavre, Rajesh, and बाकी जो those who are present त्यांनी जॉईन केला आहे ऑफिसचे, सर्वांनी आपले आपले व्ह्यूज, जरी रेकॉर्डिंग होत असेल तरी एक पानावर पवारनी या कम्प्युटरमध्ये टाईप केला. मला असं वाटतं चांगले अनुभव आणि स्वर्ण जयंती वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तर हे आपण एक पुस्तक तयार करणार आणि त्या पुस्तक मध्ये तुमचा फोटो आणि 10-12 लाईन, 1 पान 2 पान जे काही तुम्ही लिहिणार तो तिकडे राहणार. अँड प्रोफेसर समील म्हटल्यानंतर यू विल बी हिअर फॉर अनदर 25 वर्ष 30 वर्ष. तुम्ही पाहणार डायमंड जुबली, प्लॅटिनम जे काही, तो दॅट टाइम दॅट बुकलेट लायब्ररीमध्ये लोक पाहतील की गोल्डन जुबलीच्या टायमाला असा प्रोग्राम झाला होता, असे आपले सर्व सहकारी मित्र बोलले होते. अँड त्या टायमाला पण असा काही प्रोग्राम झाला पाहिजे, यापेक्षा आणखी चांगला झाला पाहिजे ते राहील. सो थँक्यू. बोलण्यासारखा खूप आहे, बट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस यू ऑल. गॉड ब्लेस अस ऑल. थँक्यू. फोटो घ्यायचे. थँक्यू. आज नॉन टीचिंग स्टाफ बरोबर सगळ्यांनी
एकाच डायसवर आता कॉन्फरन्स रूम मध्ये त्यांना बोलायची संधी देऊन पहिली गोष्ट महत्वाची, हा कार्यक्रम आपण शेवटाकडे नेत आहोत. आजच्या टीचिंग आणि नॉन टीचिंग असं सरांनी मगाशी उल्लेख केला, तर टीचिंग आणि नॉन टीचिंग हा शब्दच मला खरं खटकतो, कारण का सगळेजण टीचिंग कोणीच नाहीत ना नॉन टीचिंग आहेत. शिकवणारे आणि न शिकवणारे ही कॅटेगरी होऊ शकत नाही. फक्त एकच कॅटेगरी असते, ती लर्निंग. शिकवणारी कॅटेगरी फक्त शिकवण्याचं काम करते आणि लर्निंग हे सगळेजण लर्निंगच राहतात आणि आयुष्यभर आपण काही ना काहीतरी शिकतच असतो. त्यामुळे सरांनी सांगितलं ते टीचिंग आणि नॉन टीचिंग आपण शब्द नॉन टीचिंग असं काढून टाकूया, त्याच्याऐवजी आपण असं म्हणू की लर्निंग हा जर का वापरला तर जास्त योग्य ठरेल. कारण का प्रत्येक जण प्रत्येक स्टेजला एमएससी करणारा माणूस पीएचडी करतो, पीएचडी करणारा अजून पुढे जातो, प्रत्येक स्टेजला लर्निंग स्टेज विद्यार्थ्यांना शिकवताना फक्त काही ना काहीतरी नवीन स्किल्स शिकतोय. काही त्यांनी स्किल्स विद्यार्थ्यांकडनं पण शिकलेले असतात. प्रत्येक वेळेला लर्निंग स्टेजमध्येच आहे, कायमच लर्निंग स्टेजमध्ये. याचं कारण म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन नवीन काहीतरी ऍक्टिव्हिटीज चालू असतात. गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन चेंज होत राहतात. तर ह्या पर्टिक्युलर प्रोग्राम करता उद्या पण आपण किंवा परवा जसं उद्या सेशन एक असणार आहे नॉन टीचिंग स्टाफ संदर्भामध्ये. त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये आता आपण विभाग जे बघितले होते त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स बघितले, तसंच उद्या अकाउंट्स आणि इतर बाबींवर आपण थोडंसं डिस्कशन करूया, सो दॅट पूर्ण ऑफिस स्ट्रक्चर आणि त्यांचं कामाची रूपरेषा याचा प्रत्येकाला किमान अंदाज येईल. तर थँक्यू सगळ्यांनी खूप चांगल्या संख्येने पार्टिसिपेट केल्याबद्दल. थँक्यू डायरेक्टर सर, थँक्यू प्रिन्सिपल सर, थँक्यू स्वप्ना मॅडम, थँक्यू हरीश सर, थँक्स अलॉट. उद्या मी ऑनलाइन ज्वाइन करना है क्योंकि मतलब ऑनलाइन आज भी है, बट टुमारो आई मे बी इन मुंबई, तो आई विल जॉइन यू ऑनलाइन. बट अशीच व्यवस्था करें, कंक्लूड करें, लीव. Thanks. So thank you very much to everyone for joining for the today's session, and tomorrow we will again have a expressions at 4 o'clock. Thank you very much.